की श्री स्वामी समर्थ म्हणताना जर त्या प्रश्नाचा विसर पडला तर तो प्रश्न 100% महाराजांपर्यंत गेला. आणि हीच तर मोठी पॉवर आहे श्री स्वामी समर्थ या शब्दाची. महाराजांचं जे पहिल्यापासून म्हणणं होतं की तुम्ही सांसारिक पाश तोडू नकाच नका, आध्यात्मिक पाश आणि सांसारिक पाश सायमल्टेनियस कसे चालतील याचं ज्ञान माझ्याकडनं घ्या. त्याचे पण ते नियम आहे, सकाळी 3लाच त्यांनी केलं पाहिजे, एकभुक्त राहिलं पाहिजे, एकाच वेळेस खायला पाहिजे. आता गुरु लीला चरित्रामध्ये ते लिहिलंय कान उघडा ठेवूनच एका उजव्या हाताचा कानाच बाजू ती उघडी ठेवायची आणि झोपायचं, खालच्या चटईवर झोपायचं. मग ते झोपल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुरुचा आवाज येतो आणि तो मार्गदर्शन करतो. महाराजांच्या लीला या समजणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत लीला म्हणजे लीला या काळात सगळ्यांना दिसतायत, पण त्या काळातल्या लीलांचं आपण माहिती असणं फार गरजेचे. कारण प्रत्येक ठिकाणी महाराजांनी काही एकसारख्या लीला केलेल्या नाहीयेत. पण कधी कधी असं वाटतं की जेव्हा गुरुचरित्र पारायण तुम्ही करता आणि गुरु लीलामृताचं पारायण करता तर कितीतरी लीला या संलग्न आहेत. पण वास्तविक जर मूर्ती तुम्ही घेतलीत ना तर त्या मूर्तीचा एक वेगळाच इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावर असतो. कारण ती जिवंत स्वरूपाची ती मूर्ती असते. म्हणजे त्याला हातपाय आहेत, म्हणजे चेहरा आहे, हावभाव आहेत. कारण महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या चेहऱ्याचे हावभाव हे बदलत असतात आणि सर्वसामान्यांना सुद्धा ते कळतात की त्याला खूप आध्यात्मिक माणूस पाहिजे असं नाहीये. आज महाराज रुसलेत, आज महाराज रागवलेत, आज महाराज हसतायत, आज महाराजांच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी दिसतंय, कपाळावर एका दिसतायत, हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळतं. ज्या ज्या वेळेस मी मूर्ती अक्कलकोटवरनं आणली, म्हणजे एखाद्याने सांगितलं किंवा मला वाटलं की या व्यक्तीला मूर्ती द्यायची आहे, मी ज्या ज्या वेळेस ती आणली ती सुदैवाने त्यांच्या देवारात ती बसलेली आहे. त्या देवारात ऑलरेडी महाराजांनी जागा करून ठेवली. तर एकाने असं सांगितलं की अरे माझ्याकडे जागा नाही मूर्ती ठेवायला. त्यांनी स्वतःच विकत आणली, माझ्यावर अक्कलकोटला आले, मूर्ती घेतली, घरी गेला त्यांना जागा नाही. त्यांना मी शोकेस येडायच का, शोकेस मध्ये महाराजांना नाही ठेवायचं, आपल्याला देवारातच ठेवायचंय. मग त्याला म्हटलं देवाराचा फोटो काढ आणि मला पाठव. तर जेव्हा देवाराचा फोटो काढला तेव्हा जेवढी मूर्ती त्याच्याकडे होती तेवढीच जागा देवारात शिल्लक होती आणि महाराज तिथे बरोबर बसले. म्हटलं काय म्हणतो जागा नाही, ज्यांनी विश्व निर्माण केलंय तुलाही जागा जिनी दिली आहे त्यांनाच तू जागा देणार नाहीस का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. भरपूर जणांना माहिती आहे पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला स्वामींचं घर आहे आणि भरपूर जण तिथे दर गुरुवारी व्हिजिटही करतात. तर लोकांचे कॉमेंट्स होते की त्यावर काही व्हिडिओ बनवायसाठी. तर आज आपण मुलाखत घेणार आहोत भावेताईंची. त्यांचं जे स्वामींचं घर आहे ते कसं घडवण्यात आलं, त्याच्या मागे कारण काय होतं, त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. सर्वात आधी तुमचं नाव आपल्या प्रेक्षकांना सांगा. आणि भरपूर जण तुम्हाला ओळखतात, पण जे लोक ह्या व्हिडिओवरती नवीन आज हा व्हिडिओ आपला पाहत आहेत त्यांना नाव सांगा, तिथून मग आपण पुढे सुरुवात करू. ज्यांनी नाव दिलं त्यांचं पहिलं नाव घेऊ. हो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नाव अगदी नाव मात्र नाव म्हणजे जागृती भावे. सगळे आता प्रेमाने जागृती ताई, जागृती काकू, छोटी मुलं जागृती आजी किंवा भावे आजी असं सगळेजण खूप प्रेमाने म्हणतात. पण जिथनं प्रेम सुरू झालं हे प्रेम ज्यामुळे मिळतं आहे त्या स्वामींची पहिले प्रार्थना करू आणि मग आपण पुढच्या गोष्टींकडे वळू. चालेल. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. खूप छान. भरपूर लोकांच्या लाईफमध्ये इश्यूज जे चालू आहेत, खूप सारे जगामध्ये तर इश्यूज आहेतच आपल्याला माहिती आहे, पण श्री स्वामी समर्थ नाव घेतल्यानंतर ह्या सगळ्यांचं ते सोल्युशन आहे श्री स्वामी समर्थ. तर आपण पॉडकास्ट स्टार्ट करण्याच्या अगोदर श्री स्वामी समर्थ ह्या नावाच्या मागे जी पॉवर आहे ती जाणून घेऊया. म्हणजे हे नाव कसं स्टार्ट झालं, कुठून स्टार्ट झालं, त्याच्यावर आधी आपण चर्चा करूया. श्री स्वामी समर्थ म्हणलं की जी एक प्रचंड मोठी ताकद येते, पण लोक अगदी जाता येतं श्री स्वामी समर्थ म्हणतात. हो. सहज म्हणतात, तोंडातनं निघतं. आणि बरेचदा असं आम्ही त्यांना सांगतो की ते हृदयापर्यंत जाण्याकरता थोडं छातीवर आपल्या हृदयावर हात ठेवा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा. आणि जेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणतात तेव्हा छातीवर म्हणजे हृदयापाशी आणि पोटावर हात ठेवला तर त्याचा फ्लो खूप
चांगला येतो. ओके. म्हणजे आपली शारीरिक ती श्वासाची जी गती आहे ती पण आपल्याला चेक करता येते. आणि ही चेक पॉवर म्हणजे पण श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. ओके. आता हे श्री स्वामी समर्थ महाराज किंवा श्री स्वामी समर्थ हा जप हा बाळप्पा महाराजांनी निर्माण केला. ओके. महाराज असताना स्वामींचे जेवढे लाडके भक्त होते त्यातले बाळप्पा महाराज एक खूप लाडके भक्त. अर्थात महाराजांनी कधीच त्यांच्या हातावर ना प्रसाद दिला ना काही दिलं, पण त्यांना कधी त्यांनी दूर नाही केलं. ओके. महाराजांना पण तरी त्यांना असं बरेचदा असं व्हायचं की महाराजांपर्यंत मी कसा जाऊन पोचू. तर त्यांना ते खूपच म्हणजे मी ज्यांना महाराजांच्या सगळ्या शिष्यांमधले किंवा भक्तांमधले जे सगळ्यात प्रेमळ किंवा सगळ्यात छान असे जे होते ते बाळप्पा महाराज त्यांचं एक नाव घेतलं जातं. ओके. आणि ते जेव्हा महाराजांच्या जवळ यायचे त्यांना कधी कधी कळायचं नाही की महाराजांना काय विचारू, कसं विचारू माझा प्रश्न. आणि काही वेळेस काही आडकाठी पण त्यांच्या काही प्रश्नांमध्ये निर्माण व्हायची. महाराज समोर असूनही जाता यायचं नाही. ओके. मग त्यांनी काय करायचं तर महाराजांनी जणू काय त्यांना सांगितलं की तू माझ्या नावाचा जप कर. ओके. आणि त्याचं पारायण पूर्ण कर. आणि मग बाळप्पा महाराज एका मंदिरात गेले. त्याने तिथे श्री स्वामी समर्थ हे शब्द निर्माण केले जणू काही. ओके. महाराजांना हाक मारण्यासाठी. आणि त्याच्यानंतर त्या जपाची पूर्तता केली. 1,00,000 वेळा श्री स्वामी समर्थ महाराज असा त्यांनी जप केला. आणि ते महाराजांच्या आणखी जवळ गेले. तर या नावाचा उपयोग त्यांनी त्यांच्या पुरता नाही तर आजच्या सामाजिक सगळ्या गोष्टींकरता तेव्हापासून आजपर्यंत त्या नावाचा प्रचंड मोठा इफेक्ट नक्कीच होतो. आणि गंमत अशी होती की महाराज जेव्हा प्रगट झाले, अर्थात महाराजांच्या प्रगटीकरणाच्या पण 2 कथा आहेत, एकच नाही आहेत. पण जेव्हा महाराज कर्दळी वनातनं खास करून प्रगट झाले ही जी कथा आहे तर त्याच्यातनं महाराज फक्त आले आणि अक्कलकोटला आले असं तर झालं नाही. त्यांनी पूर्ण भारताभराचं परिक्रमा केली. प्रत्येक वेगवेगळ्या प्रांतात ते गेले. अगदी वरती बद्रीनाथ केदारनाथ पासून द्वारकेला असं सगळीकडे ते गेले. आणि प्रत्येक ठिकाणी महाराजांची नावं ही वेगवेगळी होती. अशा ती नावं जर आपण घेत राहिलो तर आपल्याला कदाचित खूप कधी कधी अवघड जाईल. पण इतकी सुंदर त्यांची नावं आहे. काही ठिकाणी त्यांना चंचल भारती म्हणलेलं आहे. अशी बरेच त्यांची वेगळी नावे. पण शेवटी श्री स्वामी समर्थ हा जो इम्पॅक्ट आपल्या मनावरती त्या नावानी म्हणा किंवा त्या उपासनेनी म्हणा किंवा एखादी जी माळ करताना जो येतो तो म्हणा तो खूपच जास्त आहे. आणि कदाचित तो महाराजांना जास्त भावला पण आहे. त्यामुळे त्या जे कोणी म्हणतं ते महाराज म्हणतात हो मी आहे. जणू आपण एखाद्या कोणाला तरी हाक मारावी आणि त्यांनी सहज त्याचं उत्तर द्यावं. तसंच श्री स्वामी समर्थ म्हणल्यावर महाराजांनी त्याला प्रत्युत्तर ते देतातच. ही ती ताकद श्री स्वामी समर्थ या शब्दांमध्ये आहे. अर्थात आज खूप पद्धती आल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांना हाक मारली जाते. आता काही जण स्वामी ओम पण म्हणतात की कोणी एकमेकांना भेटलं की जसं आपण आजकाल हाय हॅलो तर तसं स्वामींचे जे भक्त आहेत ते समोरासमोर आले की स्वामी ओम पण म्हणतायत. फक्त श्री स्वामी समर्थ या 3 शब्दांना मात्र जास्त प्रभावशाली आहे. तर आम्ही त्यांना म्हणतो की स्वामी ओम इतकं छोटंसं नाव न घेता श्री स्वामी समर्थ म्हणा आणि एकमेकांना नमस्कार करा. हा जो इम्पॅक्ट तुमच्या आणि त्याच्या मनावर होईल कारण तुम्हाला तितके सेकंद थांबावं लागेल आणि आणखीन रिलेट व्हाल महाराजांशी. तर स्वामी ओम मध्ये थांबू नका, श्री स्वामी समर्थ म्हणा. आता थोडं काही अक्षरही समजायला सगळ्या गोष्टींना खूप जड जातात. म्हणजे असं अगदी आपण विचार केला तर श्री स्वामी समर्थ म्हणल्यावर कसं हलकं छान एकदम रिलॅक्स वाटतं. प्रश्न किती जड असला तरी श्री स्वामी समर्थ म्हणतानाची जी असं वाटतं मनाला एक शांतता आहे वेगळ्याच प्रकारची. त्या क्षणी काय एक 10 सेकंद असेल, 20 सेकंद, 30 सेकंद, पण असं वाटतं आता जग उरलं नाहीये, आता फक्त श्री स्वामी समर्थ आहेत. ही ताकद त्याच्यात आहे. म्हणून ते अक्षर जड करायचा प्रयत्न करू नका. म्हणजे त्याच्या मागे ओम लावणं किंवा आणखीन काही करणं असं न करता ओम श्री स्वामी समर्थ म्हणण्याचा 8 तास कशाला करायचा. श्री स्वामी समर्थ म्हणणं हे आपल्यासाठी सोयीचं आहे. कारण ओम म्हटलं की काय होतं माणसाचं मन एका विशिष्ट ठिकाणीच फिरत राहतं. अच्छा. म्हणजे आपण म्हणतो ना की ज्याला अध्ययन करायचंय, ज्याला कॉन्सन्ट्रेशन करायचंय त्यांनी ओम म्हणावं. म्हणजे त्याच्यात जी काही श्वासाची जी प्रक्रिया आहे ती वेगळ्या पद्धतीने हे होते. मग ती त्या माणसाला टेन्शन असलेल्या माणसाला पेलवेल का. बरोबर आहे. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. मग त्याच्यात ती करण्यासाठी तर आधी श्री स्वामी समर्थ म्हणा आणि मग ओम म्हणण्याची ताकद श्री स्वामी समर्थ मधनं येईल. बरोबर. मग हे सगळं आपल्याला एकमेकांमध्ये रिलेट आहे. महाराजांनी सांगितलंय करा, निश्चित करा. कारण एखाद्या वयानंतर असं पूर्वी म्हणायचं ना की बाबा तुम्ही आता 55-60 नंतर अध्यात्माकडे वयाला हरकत नाही, संसारिक तुम्ही पाश तोडून द्या. तर आज महाराजांचं जे पहिल्यापासून म्हणणं होतं की तुम्ही संसारिक पाश तोडू नका.
आध्यात्मिक पाठ आणि सांसारिक पाठ सायमल्टेनियस कसे चालतील याचं ज्ञान माझ्याकडनं घ्या. ओके. त्यामुळे श्री स्वामी समर्थ म्हटलं की जास्त सोपं आहे. तुम्ही ज्या एखाद्या ठिकाणी गेला तिथे समोर जर कोणी ओम लिहिलेला असेल तर त्या ओमकडे पण माणसाला बघता आलं पाहिजे, कारण तो खूप पॉवरफुल असतो तो शब्द. कारण बरेच जण डोळे मिटून ओम म्हणतात, तर काहींना तो सहन पण होत नाही. अच्छा. तर ते न करता आपण साधं सोपं जे असेल ते निश्चितपणे करावं. श्री स्वामी समर्थ म्हणावं. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप जण असं म्हणतात की मग मी किती माळा करू. हा बरोबर आहे, तो पण प्रश्न. तो एक आट्टा हाच असतो की मी किती माळा करेन. मी 11 माळा केल्या की महाराज प्रसन्न होतील का, 21 माळा केल्या की महाराज प्रसन्न नाही. तर मी अनेकदा असं सांगितलंय की 21 3दा महाराज श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी महाराज प्रसन्न होतात. फक्त किती आत्मीयतेने ते तुम्ही ते म्हणताय ना, ही आत्मीय अत्यंत गरजेची आहे. फक्त त्याच्याभोवती तो प्रश्न फिरता कामा नये ज्याच्यासाठी तुम्ही श्री स्वामी हे चॅलेंजिंग आहे. बरोबर आहे. ही श्री स्वामी समर्थ म्हणताना जर त्या प्रश्नाचा विसर पडला तर तो प्रश्न 100% महाराजांपर्यंत गेला. आणि हीच तर मोठी पॉवर आहे श्री स्वामी समर्थ या शब्दाची. राईट. आणि अर्थात हे सगळ्यांनाच माहिती असं होत नाही. आजकाल कसं महाराज पण एक प्रकारचे सेलिब्रिटी झालेत. बरोबर. पूर्वीपेक्षा महाराज हे जास्त प्रमाणात लोकांच्या दारोदारी, घरोघरी, गाडीवरती सगळीकडे आहेत. पण किती जणांच्या हृदयात आहेत हा माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे. बरोबर. की सगळीकडे दिसत आहेत, फोटो दिसत आहेत, चित्र दिसत आहेत, सगळीकडे गाडीवरती आहेत ना. त्यांचं ते कुठे गेलं तरी रेकॉर्डिंग ऐकू येतं. श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी आहेत महाराज आहेत. अरे तिथे तर ते 100%. पण आपल्या मनात ते किती रुजलेले आहेत, किती आजपर्यंत गेलेत. मग याच्याकरता महाराजांनी तर आणखीन सोपा उपाय सांगितला की माझं गुरु लीलामृत पारायण कर. ओके. म्हणजे त्या पारायणामध्ये सगळं काही लपलेलं आहे. त्या गुरु लीलामृताच्या पारायणामध्ये जसं गुरुचरित्र पारायण हे केलं जातं तसं गुरु लीलामृत हे देखील पारायण केलं जातं. अच्छा. तो गुरुचरित्र हे पूर्वार्थ आहे आणि गुरु लीलामृत हे उत्तरार्ध आहे. ओके. तर तो गुरु लीलामृताचं पारायण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आणखीन महाराज समजायला सोपे जातील आणि खरे महाराज समोर येतील. म्हणजे कोणाला जर समजायचं असेल तर कारण महाराजांच्या लीला या समजणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत लीला आणि त्या लीला या काळात तर सगळ्यांना दिसत आहेत, पण त्या काळातल्या लीलांचं आपण माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी महाराजांनी काही एकसारख्या लीला केलेल्या नाहीयेत. पण कधी कधी असं वाटतं की जेव्हा गुरुचरित्र पारायण तुम्ही करता आणि गुरु लीलामृताचं पारायण करता तर कितीतरी लीला या संलग्न आहेत. ओके. म्हणजे गुरूंनी ज्या केल्या, दत्तगुरूंनी त्या संलग्न दिसतात तुम्हाला या गुरु लीलामृतांमध्ये. आणि अशी संलग्नता वेगळ्याच पद्धतीने तुमच्या समोर येते. पण आता पारायणाची जी पण टाइम फेज असते मोस्ट ऑफ दत्त जयंतीच्या जवळपास असते. बरोबर आहे. तर त्या काळात बहुतेक सगळेजण ते करतात. गुरु लीलामृताला पण तेच नियम पाळायचे जे गुरुचरित्राला पाळायचे. सेम तसेच नियम. ते नियम समोर वरती लिहिलेले असतात पोथीच्या आतमध्ये. पहिला मी म्हणते की त्या पोथीला आदर द्यायला शिका. सगळ्यात महत्वाची कुठेतरी आणून टाकायची, आता ती संपलं तिथे बाजूला ठेवायची, हे आपल्याकडनं होता कामा नये. कारण त्याच्यामध्ये जी पॉवर आहे गुरु लीलामृताच्या पोथीमध्ये, ती पॉवर नुसती पोथी घरात असली तरी ती पॉवर क्रिएट होत जाते. बरोबर. म्हणून तिला प्रॉपर चांगल्या ठिकाणी छान ठिकाणी आणि खूप प्रेमाने प्रत्येक ठिकाणी महाराज आले की प्रेम आलं तर ती निश्चितपणे आली पाहिजे. अर्थात हे मला काय कोणी येऊन असं सांगितलेलं नाहीये, हे सगळं अनुभवात ना किंवा असं म्हणून महाराजांनी कान धरून शिकवलंय. बरोबर. त्याशिवाय असं सहजासहजी ती गोष्ट येत नाही. एखादी पोथी आपल्याला अट्रॅक्ट करते. खूप गोष्टी आपल्याला आयुष्यात चांगल्या अट्रॅक्ट करतात, पण आपल्याकडे त्याच्याकडे बघायला आपल्याकडे वेळ नाहीये. कारण अट्रॅक्शन देणाऱ्या दुसऱ्या अनेक गोष्टी आज पडल्यात. त्यामुळे चांगल्या गोष्टींकडे अट्रॅक्ट माणसं पटकन होत नाहीत, दुसऱ्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होतात. तर ते ज्या चांगल्या गोष्टींकडे जी माणसं अट्रॅक्ट होतील ती थोडी म्हणतात ना मानसिकदृष्ट्या स्टेबल झालेली असतात असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, कुठेही जा, पण आज मानसिक स्टेबिलिटी ही अत्यंत गरजेची आहे. आणि सगळ्यात मोठ्या गोष्ट म्हणजे आज पेशन्स जो नाही आहे. अर्थात आमच्यातही तो कधी नव्हता. माणूस म्हटला की तो पेशन्स नसतो, त्यामुळे दुसऱ्याला काही त्या पेशन्सबद्दल दोष देणं हा मुद्दा नाहीये. पण हा पेशन्स महाराज खूप चांगल्या प्रमाणात शिकवतात. कारण ते तुमच्याला त्यांच्याबद्दलचा जो आत्मविश्वास आहे तो शिकवतात आणि आपोआपच पेशन्स शिकवतात. आणि म्हणतात ना की जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत ते कार्य होत नाही. बरोबर. प्रत्येकाला वेळ यावी लागते आणि ती वेळ ठरलेली असते, त्या वेळातच ती गोष्ट होते. आता ती जी गोष्ट ठरते किंवा तुम्ही जी अपेक्षित धरता ती होते का नाही होत, बरोबर, हा त्यातला मुद्दा आहे. पण मग तुम्ही महाराजांना मागितलं तर ती जी अपेक्षित गोष्ट आहे ती 100% होते. बरोबर.
ही वेळ पण थोडी ओढून आणणे, करेक्ट. महाराजांना प्रेमाने हाक मारण्यात हवे ती गोष्ट करवून घेणे, हा. आणि महाराज ती करतात. आणि अगदीच तुमच्या अहिताची असेल तर महाराज ती 100% करत नाहीत. म्हणजे तुमच्या वाईटासाठी नाही, Correct. तर तुमचं वाईट होऊ नये म्हणून ती करत नाही. हा, बरोबर. तर हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. हम्म. आणि तसंच थोडंसं आयुष्य आमचंही महाराजांनी बदललं हा. त्याच दृष्टीने, ओके. की कधी कधी आपण आर्थिक प्रश्नात अडकलेलो असतो, बरोबर. किंवा एखाद्या मानसिक प्रश्नात अडकलेलो असतो, आणि त्यातनं त्या बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे काही पर्याय नसतात. राईट. आणि आपल्याला जर आपण थोडेसे हे असलो की असं वाटतं की नको, हे नको करायला, आपल्याला हे बरोबर आहे का चूक आहे ते कधी कधी कळत नाही, किंवा अशी माणसं कदाचित त्यावेळेस आपल्या समोर येत नाही जी आपल्याला गाईड करतील, मार्गदर्शन दाखवतील. बरोबर. तर तशा सगळे भांबावलेले जे भक्त असतात त्यांच्या ठाई महाराज येऊन उभे राहतात. तसेच आमच्याही ठाई ते येऊन उभे राहिले. अच्छा. आणि अचानक ते घरी आले, आणि घरी आले म्हणण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की हे जे तुझे प्रश्न आहेत हे तर मी मार्गी लावीन. हे आता कधी कळतंय, जेव्हा ते मार्गी लागले तेव्हा कळतंय, पण हे जेव्हा ते आले त्यांनी ते मार्गी लावले. आता तिथे तुला थांबायचं नाहीये, आता इतरांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी त्यांना आता मदत करायची. तर हे नवीनच काम त्यांनी दिलं. पण जो मधल्या काळातला आमचा संघर्ष होता आमच्याच आयुष्यातला, तो खूप मोठा होता. आणि तेव्हा महाराजांनी त्या बाबतीत आमची परीक्षा घेतलीच आहे. सहजासहजी कुठली गोष्ट तुमच्या हाताशी येऊन नक्कीच पडत नाही. तर तेव्हा ज्या काळात आमच्या काही संघर्षाचा काळ चालू होता, तेव्हा महाराजांची एक मूर्ती आवडावी, ओके, ती अट्रॅक्ट करावी, आणि ती आणून आपल्या घरात ठेवावी, आणि तिथून आयुष्याला एक नवीन मार्ग सुरू व्हावा. खरं तर ऐकताना किती सोपं आणि सहज वाटतं, इझी वाटतंय, पण तसं तर नसतं. कारण सहजासहजी महाराजांची एखादी मूर्ती आपल्या घरात येत नाही. कितीतरी लोक असं ठरवतात की मी मूर्ती घेईन, पण ती घेतली जात नाही. काही जण नुसताच फोटो घेतात की मूर्तीची पूजा करायला लागू नये म्हणून तो फोटो कधी कधी आलेला असतो की फोटोला काही करायला लागत नाही, नुसती वरनं धूळ साफ केली की काम झालं, आणि एक परमनंट हार चढवला की मग ती पूजा संपली. पण मूर्ती म्हणलं की ती पूजा अर्चा आली, सगळ्याच गोष्टी आल्या, आणि लोक त्या गोष्टीला घाबरतात की ते नको करायला. पण वास्तविक जर मूर्ती तुम्ही घेतलीत ना, तर त्या मूर्तीचा एक वेगळाच इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावर असतो. कारण ती जिवंत स्वरूपाची ती मूर्ती असते. म्हणजे त्याला हातपाय आहेत, म्हणजे चेहरा आहे, हावभाव आहेत. कारण महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या चेहऱ्याचे हावभाव हे बदलत असतात, आणि सर्वसामान्यांना सुद्धा ते कळतात की त्याला खूप आध्यात्मिक माणूस पाहिजे असं नाहीये. आज महाराज रुसलेत, आज महाराज रागावलेत, आज महाराज हसतायत, आज महाराजांच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी दिसतंय, कपाळावर एका दिसतायत, हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळतं. म्हणजे आज महाराजांच्या घरी जे येत आहेत लक्ष्मी रोडवरती, खूप काळ येत आहेत, जे समोर बसतात महाराजांच्या, ते सांगतात आज महाराज असे का दिसतायत, कसला विचार करतात महाराज. तर ही जी संलग्नता आली, हे जे प्रेम आलंय ना, हे प्रेम येणं अपेक्षित आहे, जे कधी कधी आम्हालाही कळलं नव्हतं. पण महाराज जेव्हा आम्ही चिंतत होतो तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यात चिंता दिसायची. चिंता हरणारे तेच होते, तरी ती चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची. महाराज तुम्ही कसल्या चिंतेत, या चिंतेत आमची चिंता आम्ही विसरून जायचो. हे जे वेगळेपण आहे महाराजांच्याच ठाई असू शकतं. मग त्याच्यानंतर महाराजांच्या सेवेला ज्या पद्धतीने सुरुवात झाली, म्हणजे बरेच जण असं करतात की कापड घेतात कॉटनचं, आणि महाराजांची मूर्ती पुसतात. ते काय होतं, प्रत्यक्षात तुम्ही स्पर्श करत नाही ना महाराजांच्या मूर्तीला, त्या कापडाने जो स्पर्श केलाय, त्यामुळे त्याची जी भावनिकता आहे, त्याचा जो स्पर्श आहे तो तुम्हाला अनुभवता येत नाही. तर कळत नकळत आमच्याकडनं ते घडलं नाही. आमच्याकडनं हाताने महाराजांची मूर्ती पुसल्या गेली, आणि तो जो स्पर्श होता तो असं वाटला की त्या आजोबांचं शरीर कसं असतं, तो फील आला की तो फील इतका वेगळा होता की अरे हा खरंच की आपण हे आजोबा आहेत आपले. आणि मग ते नातं अजून संलग्न होत गेलं. अर्थात आमचा कॉन्फिडन्स त्यांच्यामुळे प्रचंड प्रमाणात वाढत गेला, आणि हळूहळू हळूहळू आपण अनेक ठिकाणी असं विचारतो की आम्ही महाराजांची सेवा कशी करू. तो प्रश्न असतो, खूप मोठा असतो की आम्ही महाराजांची सेवा कशी करायची आहे. अनेक जण त्याला अनेक पर्याय सांगतात. म्हणजे तुम्ही पोथी वाचन करा, तुम्ही अमक्या अमक्या माळा करा, तुम्ही हे करा, म्हणजे पोथींची तर मोठी लिस्ट आहे, तर ते सगळं तुम्ही करा, किंवा अनेक गोष्टी आहेत. पण जर तुम्ही फक्त महाराजांना स्पर्श केला तरी महाराज तुम्हाला सांगतील की हीच माझी सेवा आहे. ही सेवा त्यांना मनाला आनंद देणारी आहे, आणि पटकन धावत, म्हणजे रात्री झोप नाही आली तरी तुम्ही महाराजांच्या समोर जाऊन बसू शकता. महाराज मला तर झोप नाही येते, मी काय करू. म्हणजे कॉन्व्हर्सेशन, जसं कारण पोथीला नियम आहेत, माळेला नियम आहेत,
बाकीच्या अनेक गोष्टी नियम आहेत, महाराजांच्या समोर बसायला नियम नियम नाहीये, नाहीयेत. अटी नाहीयेत. आंघोळ केली का महाराज विचारत नाहीत. Correct. म्हणजे पूर्वी गमतीत असं म्हणायचं की महाराज पण किती दिवस आंघोळ करत नव्हते. अच्छा. म्हणलं आम्ही आमचे पण गुरु असेच आहेत हो. की ज्यांना आंघोळीचं इकडे तिकडे झालं तरी चालतं. म्हणजे एक मजाचा भाग जरी सोडला तरी तुम्हाला असं नाही की हे जाऊन तिथे या टायमिंग बसा. कधी झोप नाही आली, 11, 1 वाजले, 2 वाजले, तर तुम्ही महाराजांच्या इथे जाऊन आपल्याला जी सवय आहे मोबाईल बघण्याची ती नितांत गरज आहे, कारण जे काही काम करतायत त्याच्यावरती त्याची तर गरज निश्चित आहे. पण जर मन हलकं होत नसेल आणि माणसं मोबाईल फिरवतायत का, तर मन अशांत आहे म्हणून फिरवतायत. बरोबर. पण जर ते नुसते जाऊन महाराजांच्या इथे बसले ना तर अशांत मन सुद्धा शांत होईल आणि त्याला जे बघायचंय त्या मोबाईलमध्ये ते एक्झॅक्ट दिसेल. आणि मग त्याला आता अनेक वेळा फोन येतात की मी असं महाराजांचं नामस्मरण करत होते आणि मी फोन उघडा केला आणि मला महाराजांचं घर दिसलं. हे का आलं? सहजासहजी तेच फोटो महाराजांचा का आला किंवा महाराजांचं घर का दिसलं, तर महाराजांना माहिती होते की तुला या ठिकाणी जायची गरज आहे, या ठिकाणी या नावाची तुला गरज आहे, इथे तुला आधार मिळेल, आणि तेच दाखवलं गेलं. मग ते कुठून आलं? त्यांच्याकडनं ती लिंक आली. आणि हे सगळं महाराजांनी अनुभवातनंच शिकवलंय. त्यांनीच ती शिकवण हळूहळू दिली आणि मग जसा तो स्पर्श वाढत गेला महाराजांचा तसं महाराजांचे आता छोटी मूर्ती म्हणली की छोटेसे पाय महाराजांचे इतके नाजूक आणि आपल्याला पण त्या मूर्तीला हात लावताना खूप टेन्शन येतं. पण महाराजांच्या पायाला हात लावल्यावरती इतकं छान वाटत होतं. तळपाय महाराजांचा चोळावा, पायावरनं स्पर्श करावा. आणि मग आमच्यासारखी जी लोक आहेत, कदाचित आमच्यासारखी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की ज्यांना आणखीनही काम महाराज पुढे जाऊन काही देणार असं म्हणतायत, तर त्यांना एकदम काहीतरी मध्ये जाऊन सांगतात की हे अमकं तमकं करा. ओके. तर त्यातलं ते करण्याचं काम म्हणजे महाराज मला पादुका हव्यात हे त्यांनी सांगण्याचं काम केलं. अच्छा. मग त्याचप्रमाणे कारण आता मला अजूनही काही अशा गंमतशीर फोन येतात की महाराज आम्हालाही काही सांगतात. ओके. तर मग तुम्हाला सांगितलं तुम्ही काय करता? बरोबर. आता एकांचं आलं की मला असं महाराजांनी काहीतरी लिखाण करायला सांगितलंय. ओके. पण मग ते वाचणार कोण हा प्रश्न तुम्ही नाही विचारायचा. तुम्हाला महाराजांनी काय सांगितलंय की लिहा, ते करा. मग हे शब्द जेव्हा तुम्ही गुरुचे पकडता ना तेव्हाच ते खूप मौलिक असतात. त्याच्यावर विचार करायचा नाही की त्याचं काय करायचंय. आता पादुकांचं झाल्यानंतर जो प्रश्न त्या ताईंचा आला की मी काय करू, तेव्हा मी त्यांना एवढंच सांगितलं की त्या पादुकांचं मला काही कळत नाही, ते तुम्हीच बघा. ओके. आणि मग त्यांनी मला त्या 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 दिशेला जाण्याला सुरुवात केली की पादुकांच्या मठांमध्ये जा, जिथे पादुका ते बघून ये, अमक्या ठिकाणी तिकडे जा. म्हणजे ही जी ओढ निर्माण केली. मग पादुकांचा स्पर्श, पादुकांचं जे म्हणजे लोक सांगतात ना की पादुका या अतिशय पवित्र मानल्या जातात. दत्त संप्रदायामध्ये पादुकांना खूप महत्व आहे. तर तसंच ते महत्व या ठाई पण आहे. पण तुम्हाला मग त्या पादुकाला करायचं काय नक्की, त्या पादुकांचं त्याचा अभिषेक करायचंय का काय करायचंय हे प्रश्न ते माझ्या मनात निर्माण झाले. मी महाराजांवर सोपवून देत होते. ओके. फक्त त्यांनी माझी तळमळ थांबवली नव्हती की तुला या पादुका सगळ्या परिपूर्ण करून आपल्या घरी आणायचे. ओके. मग या पादुकांसाठी जो शोध सुरू झाला, त्या पादुका अनेक प्रकारच्या पादुका असतात. तर ते पादुकांचं स्वरूप कसं असावं, त्याच्यावरची चिन्ह कशी असावी, इथपासून सगळं सुरू झालं. त्या कुठल्या मेटलच्या असाव्यात हेही असतं ना की काही पितळ्या पातळ कसं असतं, त्याप्रमाणे ते सगळं सुरू झालं. पण याच्याकरता जो शोध सुरू झाला लक्ष्मी रोडला असल्यामुळे सोनार आजूबाजूला भरपूर आहेत. पण महाराजांनी अशी गंमत केली की म्हणजे मला एकाने सांगितलं की पादुका घ्यायच्या आहेत ना तुला, कुठले सोनाराकडे जा, त्याच्याकडे तयार असतात, ते घेऊन ये आणि घरी ठेवून दे. तर 3 महिने आम्ही लक्ष्मी रोड फिरलो. एकही सोनाराकडे कुठले पादुका मला मिळाले नाही. मग एक खूप नामवंत ज्वेलर होते, त्यांच्या इथे त्या पादुका दिसल्या, त्याच्या खुणा दिसल्या, सगळं छान झालं, जमलं आणि बजेटमध्येही बसल्या, महत्त्वाची गोष्ट. तर ते सगळे झाल्यानंतर ठरवलं की अरे आणि दुकान कुठे, एक चौक पण पुढे नाही. ओके. आता इथून फक्त इथे आणायच्या, अक्कलकोटला न्यायच्या, अभिषेक करायचा आणि परत आणायच्या. त्यापुढे 1 महिनाभर त्या दुकानात आमच्याकडे पण आलं नाही. ती दिशाच महाराज दाखवायचं नाहीत. तिथे पण डिले झाला. डिले म्हणजे आल्याच नाहीत त्या. ओके. त्या आम्ही त्या दिशेने अगं जाऊ घेऊन येऊ, नको आज काहीतरी असंच आहे, मग जाऊ दे उद्या बघू, जाऊ दे मग 2 दिवसांनी करूयात काहीतरी. सगळं तयारी, त्याच्याकडे पादुका तयार, माझ्याकडे पैसे तयार आहेत. पण ते जे जुळवून आणणं ना ते महाराज काही केल्या करत नव्हते. म्हणजे याचा अर्थ महाराजांना पादुका नको असून महाराजांना खडाव्या हव्या होत्या, हे अक्कलकोटवरनं कळलं. ओके. कारण खडावांना त्यांच्या दृष्टीने खूप महत्व होतं.
अच्छा. खडावा म्हणजे लाकडाच्या जे पादुका त्याला खडावा म्हणतात. त्याला खडावा. आणि आपण बघत होतो ते वेगळे होते त्या पादुका त्या पादुका म्हणजे चांदीच्या. त्या मेटल म्हणलं की पादुका आल्या. आणि खडावा म्हणजे टिपिकल लाकडाच्या. ओके. मग त्या कुठून आणणार आता, कारण तेव्हा ज्यावेळेस पादुका आल्या तेव्हा असं नव्हतं की त्या पादुका सर्रास विकल्या जायच्या. आज विकल्या जात आहेत खूप ठिकाणी, दुकानातनं पण मिळतात आज पादुका आणि लोक सहज आणतायत आणि त्या ठेवतायत. पण त्या तेव्हा विकल्या जात नव्हत्या. मग त्यांनी सांगितलं की विकणं महाराजांच्या बाबतीत नाहीच आहे. त्यांना काय करायचंय, वटवृक्षाला तुला गारणं घालायचंय. ओके. त्या वटवृक्षातनं एक खोड पडेल, ते कधी पडेल हे आपल्या कर्मावर डिपेंड आहे, आपल्या सगळ्या सात्विकतेवर डिपेंड आहे. आणि ते झाल्यानंतर त्याच्या ज्या पादुका तयार झाल्या, ओके, त्या पादुका इकडे आणायच्या घरी, अक्कलकोटला समाधी मठावर त्याचा अभिषेक करायचा आणि मग त्या आपल्या घरी आणायच्या आणि त्या ठेवायच्या, प्रस्थापित करायच्या. ओके. हे सगळं सुरू झाल्यानंतर शोध सुरू झाला, म्हणजे वाट बघण्याची प्रोसेस सुरू झाली ती वटवृक्षाचं खोड पडण्याची. कारण गाराणं तर घातलंय, वटवृक्ष अक्कलकोट वटवृक्ष मंदिर, तिथे ते सुरू झालं. तेव्हा त्याला काही त्यांनी बॉर्डर वगैरे असं काही केलेलं नव्हतं. तेव्हा वटवृक्ष मोकळा होता. ओके. आणि तिथे म्हणजे ज्यांना इच्छा आहे किंवा ज्यांना पुढे जाऊन महाराजांच्या वेगळीच प्रकारची सेवा करायची ते तिथे कधी गारणं घालत होते असं मला कळलं होतं. ओके. तर ते गारणं इतरांच्या सेवेसाठी मला घालायचं नव्हतं, ते फक्त माझ्यासाठी मला हवं होतं. कारण महाराज ज्या प्रश्नातनं मला सोडवत होते, माझ्या अडचणीतनं मला बाहेर काढत होते आणि त्यानंतर ते काही आदेश होते. याचा अर्थ काय, तर पुढचा मार्ग मला महाराजांनी रिकामा केलाय की आता माझ्या सेवेमध्ये तुला आयुष्यात पुढे राहायचंय. म्हणून त्या पादुका मला अपेक्षित होत्या, खडावा अपेक्षित होत्या. बराच काय त्या पडलं नाही, तेही लाकूड नाही पडलं. म्हणजे आता म्हणलं आता काहीच घडणार नाही. पण या सगळ्या मधल्या कालावधीमध्ये ज्याला महाराजांचा म्हणतात आवाज, तर तो आवाज म्हणजे शब्दशः आवाज येत नाही, जसे आपल्या एकमेकांना आवाज येतात ना. आता महाराजांचा आवाज कोण सिद्ध करणार, बरोबर, की हा आवाज महाराजांचाच आहे. करेक्ट. पण जोपर्यंत एखादी गोष्ट परिपूर्ण होत नाही, त्यांनी सांगितलेली म्हणजे त्यांनी तुमच्या मनात जे भाव निर्माण केलेत, ती जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत ते ती केल्याशिवाय थांबत नाहीत. ओके. म्हणजे ह्याला तुम्ही काय आवाज म्हणू शकता महाराजांचा. कारण ते करण्यासाठी ते तुम्हाला फॉलो करत राहतात की हे झालं का, हे केलं का, आणि आपण पुढे 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 सरकत राहतो. अच्छा. तर तसंच ते महाराजांचं पादुकांचं झालं, खडावांचं झालं. आणि मग त्यांनी त्या लाकूड पडलं ते वटवृक्षाचं, तिथले एक शिपाई दादा होते, त्यांनी त्याच्या खडावा तयार केल्या. नंतर त्या समाधी मठात गेल्या आणि माझ्या सुदैवाने ती महाशिवरात्र होती जेव्हा त्या तयार झाल्या. आणि त्या लघुरुद्र झालं त्याच्यावरती दिवसभर. ओके. भारतातले सगळे जे गुरु येतात लघुरुद्र करायला महाशिवरात्रीला अक्कलकोटला, त्यांच्या सगळ्यांच्या हातून ते लघुरुद्र झालं आणि त्या ज्वलंत अवस्थेत आल्यासारख्या झाल्या. म्हणजे खडावा त्या लाकडी असतात त्याच रंगाच्या त्या होत्या, पण त्याचा प्रभाव आज इतका मोठा आहे की त्या खडावा असाला आवरण केलेलं चांदीचं. ओके. पण ते आवरण उघडलं, ते क्वचितच उघडलं जातं. सगळ्यांना रोज त्याचं दर्शन नसतं. प्रगट दिन आहे, पुण्यतिथी, गुरु पौर्णिमा, अशा दिवशीच ते दर्शन घेतलं जातं, ऑटोमॅटिक हे होतं. पण ज्या ठिकाणी महाराज सांगतात की माझ्या या पादुका या घरामध्ये तू घेऊन जा, त्या घरामध्ये मी त्या घेऊन जाते आणि त्याचा अभिषेक त्या व्यक्तींकडनं करून पण घेते. आणि जेव्हा आम्ही ते खडावाचं म्हणजे आवरण उघडतो तेव्हा चंदनाचा वास पूर्ण घरभर येतो. ओके. हा जो प्रभाव महाराजांनी केला आणि तो आल्यावरती आपोआपच एक आनंद त्या कुटुंबामध्ये निर्माण होतो. आणि हे कार्य महाराज कधी करायला सांगतात, प्रगट दिनाच्या 1 महिनाभर आधी. ओके. की तुला किती घरांमध्ये जाऊन या पादुका घेऊन जायच्या, याचा आकडा पण महाराज निश्चित करतात. अच्छा. मागच्या वर्षी 13 आकडा दिला होता त्यांनी मला की 13 घरामध्ये जायचं. यावर्षी मला 31 आकडा दिला होता त्यांनी. या पादुका 31 घरांमध्ये घेऊन जायच्या. मग 31च का, तर दत्त संप्रदायात 31 पादुकांना खूप महत्व आहे. ओके. तेव्हा तो 31 आकडा. पण गंमत अशी झाली की महाराजांनी 31 करता करता 36 ठिकाणी त्या पादुका नेल्या. अच्छा. आणि पुढची जी ठिकाणं होती ही मोठी मोठी कार्यालय होती. ओके. की जिथे जाऊन त्या पादुकांचं दर्शन तर लोकांनीच घेतलं आणि त्यामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 तास मला महाराजांनी त्यांच्या लीलांविषयी सांगायला लावलं की मी काय आहे सांग. नुसतं श्री स्वामी समर्थ म्हणण्यापेक्षा माझ्याबद्दलचा जो भाव निर्माण कसा होणं अपेक्षित आहे तू त्या लोकांना सांगणं गरजेचं आहे. बरोबर. आणि मग तेही कार्य त्यांनी माझ्याकडनं त्यावेळेस करून घेतलं. आणि समोर 800-1000 लोक बसलेली असायची की ज्यांच्यासमोर हे सांगितलं जायचं. आणि नंतर इतकी भावनिक व्हायची की जेव्हा ते पादुकांना नमस्कार करायला तर त्याची भावना आणखीन वाढलेली असायची. ओके. एक श्रद्धा महाराजांबद्दलची आणखीन वाढलेली असायची, प्रेम वाढलेलं असायचं. तर ह्या प्रकारचं कार्य महाराज तुमच्याकडनं कळत नकळत करवून घेत असतात. ओके. मग त्या पादुका जेव्हा आपल्या स्वामींच्या घरी आल्या त्याच्यानंतर मग हळूहळू अजून काही उपासनांना सुरुवात झाली. म्हणजे जसं
मी मगाशी म्हटलं की गुरुचरित्र पारायण आहे, गुरु लीलामृताचं पारायण आहे, की काही वेळेस की त्या पारायणाचं एक अट्रॅक्शन निर्माण होतं की आपण हे केलं पाहिजे, हे छान वाटतंय. किंवा वरती पोथीचं चित्र बघितलं तरी असं हा किती छान आहे आतमध्ये, कधी वाचतोय असं होतंय. आता त्याला त्याचे पण जे नियम आहेत ते सकाळी 3लाच त्यांनी केलं पाहिजे, एकभुक्त राहिलं पाहिजे, एकाच वेळेस खायला पाहिजे. आता गुरु लीला चरित्रामध्ये ते लिहिलंय कान उघडा ठेवूनच एका उजव्या हाताचा कानाच बाजू ती उघडी ठेवायची आणि झोपायचं, खालच्या चटईवर झोपायचं. मग ते झोपल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुरुचा आवाज येतो आणि तो मार्गदर्शन करतो. म्हणजे जेवढे 7 दिवस ते आपल्याला 7 दिवस असं तसंच ठेवायचं. ते सगळं ती चटई चादर जी आहे ती जागा बदलायची नाही, पारायणाची जागा बदलायची नाही, बैठक बदलायची नाही. हे जे नियम आहे ते कशासाठी आहेत तर थोडंसं आपलं जे चलबिचल आयुष्यात झाली आहे त्याची स्टेबिलिटी येण्यासाठी ते नियम आहेत. बरोबर. म्हणजे असं ते नियम आहेत म्हणून नियम आहे नाही, ते सगळ्यांना आधीच माहिती होतं की पुढे जाऊन काय घडणार आहे, म्हणून लोक आणखी अनस्टेबल होत जाणार आहे, म्हणून त्यांनी ते नियम त्यावेळेस केले असतील. ते अजूनही जे पाळतायत, आता काही लोकांना वेळ नसतो, एकच अध्याय वाचतात, थांबतात, ठीक आहे, चांगलं आहे, वाचण्याबद्दल काहीच नाही, पण त्या नियमाने जे लोक करतात त्याचा इफेक्ट त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा होतो. मग त्यामधल्या काळामध्ये मग गुरु लीलामृत पारायण, गुरुचरित्र पारायण असं सुरू झालं. आणि मग हळूहळू महाराजांचे आदेशही वाढत गेले, कारण संलग्नता वाढत गेली त्यांच्यामधली. मग त्यांनी मला कमलमुख म्हणजे ते चांदीचा चेहरा महाराजांचा, जो समाधी मठात तुम्ही बघता खूप कमी ठिकाणी चांदीचा चेहरा प्रस्थापित केला जातो. मूर्त्या अगदी मोठ्या मोठ्या असतात, अगदी 3 फुटी 7 फुटी 8 फुटी असतात, पण महाराजांच्या चांदीचा जो चेहरा आहे, फक्त चेहरा, खालचं शरीर नाही महाराजांचं, तर तो खूप कमी मठांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर तो कमलमुखाचा जे चेहरा आहे तो माझा आता प्रस्थापित कर अशी त्यांनी आज्ञा दिली. आणि त्यानंतर परत त्या कमलमुखाचा शोध हा आमच्याकडनं सुरू झाला, पण महाराजांनी तीही व्यक्ती समोर आणून उभी केली की ज्यांनी ते कमलमुख अर्पण केलं महाराजांना. म्हणजे हे सुनिश्चित असतं की कोणी कुठलं कार्य करायचं असतं, म्हणजे त्यांनी सांगावं आणि कोणी ते करायचं हे पण त्यांनीच निश्चित करावं. तर त्याप्रमाणे त्यांनी ते कमलमुख आणून एकाला द्यायला लावलं. तेव्हा अर्थात आम्ही समाधी मठात गेलो होतो, महाराजांची आज्ञा गेली आणि मग कमलमुखाचं कार्य सुरू झालं. तेही सुंदर कमलमुख आहे महाराजांचं आणि हसरे. बऱ्याच ठिकाणी महाराजांची अशी रुद्र रूपातली कमलमुख आहे, पण ते जे आहे ते आई रूपातलं आहे. ते अगदी चेहरा म्हणजे असं ते कोणालाही पटकन आपण आई म्हणून हाक मारावी आणि एक मनाला समाधान वाटेल अशा प्रकारचा तो चेहरा आहे. कारण माझ्या ज्या पादुका महाराजांनी खडावा केल्यात त्या छोट्या लक्ष्मी रूपातल्या आहेत. त्याचा आकार लहान आहे, जो वास्तविक तुम्ही जे इतर जेव्हा महाराजांच्या मूळ खडावा जेव्हा म्हणता त्या मोठ्या असतात, कारण महाराजांचे पायच खूप, त्यांची उंचीच किती होती, त्यामुळे पायाच्या आकाराप्रमाणे त्या मूळच्या खडावा होत्या. मग जेव्हा असं छोट्या खडावा आल्या तर आपल्याला एक क्षणभर असं वाटतं की अरे छोटूशा खडावा आहेत, काय करायचं. पण जेव्हा महाराज, म्हणून ते गुरु लीलामृत वाचण्याची गरज आहे की त्यांनी किती जणांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या खडावा दिल्या किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या पादुका दिल्या, स्फटिकाच्या पादुका दिल्यात त्यांनी, किंवा महाराजांनी आनंदनाथ महाराजांना आत्मलिंग दिले, म्हणजे आपली खाकर आहे म्हणजे थुंकी आहे ती काढून दिली आणि त्याच्यामध्ये तांदूळाच्या एवढ्याशा आकाराच्या पादुका आहेत. तर ही लीला कोणाची, ही महाराजांचीच आहे ना. मग तुम्ही अशा आकारामध्ये का अडकताय, महाराजांच्या लीलांमध्ये अडकायला पाहिजे. आणि मग त्याचा अर्थ कळला की त्या लक्ष्मी रूपात आहेत, कारण ती आई म्हणून तुमच्या घरी आली. आता आई आहे तर ती प्रेमळच असणार, ती नाजूकच असणार, ती छानच असणार, त्यावेळी ती आई रूपात आली, तर चेहरा पण तसाच निर्माण झाला. आणि मग स्वामी आई जे म्हणलं जातं ते साध्य होतं, पण नुसती स्वामी आई म्हणून चालत नाही, तर आजकाल आदिमाईची पण गरज आहे, ते पण रूप महाराजांचंच आहे. तर हे सगळं महाराज एकाच रूपात सगळं दाखवून देतात. आणि त्या चेहऱ्याला महाराजांनी अशी बैठकच त्या प्रकारची करून घेतली, साधारण समाधी मठामध्ये ज्या प्रकारची बैठक आहे किंवा वटवृक्षाच्या तिथे जशी साधारण बैठक आहे त्या प्रकारचा खालचा बैठकीचा भाग महाराजांनी करून घेतला. त्याच्यावर ते कमलमुख चेहरा आमचा ठेवला गेला. आणि ते कमलमुख प्रत्यक्षात जेव्हा नवरात्र असतं किंवा जेव्हा देवीचं रूप आम्हाला अपेक्षित असतं, तर त्या सगळ्याची खडेची जी रचना केली आहे त्याला आम्ही महाराजांना साडी नेसवतो, त्यांना अलंकार घालतो आणि मग महाराजांचा जो चेहरा बदलतो, मग ती आई रूप खरंच जाणवते. जिथे इतर गुरुवारी बघितलं तर स्वामी समर्थ असतात आणि जेव्हा साडी नेसतात तेव्हा ते प्रत्यक्षात खूप सुंदर रूपामध्ये असतात. तर ही जी ताकद आहे ना महाराजांची, खूप
विचार कर म्हणजे माणसाला वेळ लावणारी ताकद आहे. करेक्ट करेक्ट. तर त्यामुळे फक्त त्यांच्या शब्दात न अडकता त्यांच्या भावनेत अडकणं फार गरजेचं आहे. जितकं प्रेमाने बघाल तितके ते आणखीन सुंदर दिसत जातात आणि आपल्यामधला कॉन्फिडन्स वाढ. कारण एखादी चांगली गोष्ट तुमच्या समोर आली की तुम्हाला जो मानसिक आनंद होतो ना त्याच्यातनं मानसिक अरे हा ठीक आहे रे बघू काय आता छान चाललंय सगळं, हे जो कॉन्फिडन्स होतो ना तो महाराजांच्या चेहऱ्यामध्ये, महाराजांच्या मूर्तीमध्ये आणि महाराजांच्या शब्दांमध्ये, हे सगळं छानच आहे, खूप प्रश्नच नाही. मग त्याच्यानंतर ते कमलमुख झाल्यानंतर महाराजांनी मधल्या काळामध्ये आमच्या घरी एक 7.5 फुटाचा वटवृक्ष एकांकडनं अर्पण करून घेतला. ओके. तो एका लाकडात ना. ओके. आणि त्याचा जो पार आहे तो 3.5 फुटाचा आहे. ओके. माझा जो घराचा दरवाजा आहे तो 1.5 फुटाचा आहे. अच्छा. 1.5 फुटामधनं 3.5 फुटाचा वटवृक्ष आत येणं ही प्रॅक्टिकली अशक्य गोष्ट आहे. पण महाराजांना त्याच्यावर बसायचं होतं, त्यामुळे त्यांनी तो फक्त श्री स्वामी समर्थ या 3 शब्दांच्या जोरावर तो आत आला. ओके. तो थांबला, घराच्या आतमध्ये आला. मग त्याचं विधिवत आम्ही पूजन केलं आणि मग त्याच्यावरती छोट्या महाराजांची मूर्ती बसवली, कारण मोठे महाराज त्यावेळेस आमच्याकडे नव्हते. ओके. आणि खाली मग सगळी ती बैठक पादुका वगैरे असं ते सगळं बसवलं. पण त्यानंतर महाराजांची आज्ञा आली की आता तुला काय करायचंय की आता हे माझं घर आहे. हे माझंच घर होतं पण आज तुला मी जाणीव करून देते की माझं घर आहे. तर आता तुला करायचं आहे की तुला मला या एक खोली आहे, एक जागा आहे, तिथे आता मला माझं पूर्ण स्थान तू निर्माण ठेवायचं आहे. माझी रचना सगळी तू करून द्यायची आहे, म्हणजे ज्याला आपण गाभारा म्हणू शकतो अशा प्रकारे. पण ती जी जागा होती त्यामध्ये माझ्या मुलींचं पीजी होतं, हॉस्टेल होतं मुलींचं. ओके. आणि तिथे मुली राहत होत्या. तर माझं ते काय म्हणतात ना उत्पन्नाचं साधन होतं ते होतं. तर ते मी त्यांना असं म्हटलं की महाराज मग ते उत्पन्नाचं साधन काय करायचं आहे. तर त्यांनी ती मग रचना केली की त्या मुलींना कसं बाहेर काढायचं आणि ती कशा प्रकारे माझी बैठक असेल हे सगळं त्यांनी सुचवलं आणि ते पुढे सरकलं. ओके. त्यामुळे ते महाराजांनी तो डबल बेड होता सिंगल करून त्यांची एक छान बैठक तयार केली. त्यावर वटवृक्ष सुंदर पद्धतीने बसल्या गेल्या, 2 साईडला 2 देवारे बसल्या गेले. जो माझा एक देवाचा देवारा होता आणि एक रिकामा देवारा आहे. आता रिकामा देवारा आम्ही का ठेवलाय तर तेव्हा छोटी महाराजांची मूर्ती आली तेव्हा माझी इच्छा होती की त्यांनी त्या देवारात बसावं. अच्छा. ते छान दिसतात, आपण त्यांना छत द्यावं. किती वेडेपण आहे, आपण त्यांना छत देणारे कोण, जे आपल्याला छत देत आहेत. मग असं वाटतं नाही देवारात असा 4 काय खांब असावे जे आपले आधारस्तंभ आहेत, त्यांना आपण खांब द्यायचा प्रयत्न करतोय. आणि आज जेव्हा त्यांना बसवलं ते 1 दिवस पण राहिले नाहीत. रात्री त्यांच्याकडनं आलं की मला त्या देवारातनं बाहेर काढायचं. मी वटवृक्षावर बसूनच जनकल्याणाचं कार्य करणारा असा आहे. मी ब्रह्मांडाचा नायक आहे. जे ब्रह्मांड मी फिरवतो त्या ब्रह्मांडाला छत नसतं, त्याला खाली आहे ती जागा आहे, ती फक्त जमीन आहे, वरती आकाश आहे आणि हे सगळं जग माझं आहे. तर तुम्ही मला बांधून ठेवणारे कोण आहात. मग त्याला देवारातनं बाहेर काढलं. असे ठोकणारेच गुरु असणं गरजेचं आहे, साधे सुधे गुरु आजकाल चालणार नाहीत. त्यांना आम्ही बाहेर काढल्यानंतर मग आता उत्साही मंडळी होत आम्ही ती अशी प्लास्टिकची आर्टिफिशियल वडाची झाडं वगैरे आणून त्याला वर्ण लावलं आणि मग ते खुश झाले त्याच्यावर. म्हणून तो देवारा रिकामा आहे. मग त्या देवारात जे कोणी छोटी मूर्ती कोणाची आणून देतं वगैरे ती आम्ही अशी ठेवतो. पण जनरली ती फार कोणाची मूर्ती किंवा मूर्त्या म्हणण्याच्या फोटो महाराजांच्या घरी, कारण त्यांचं इतकं मोठं असतं की आमच्या घरातले देव पण कधी कधी बाजूला असतात, कारण सगळं काही आता आमचं स्वामींमध्ये आहे. त्यामुळे ही अशी रचना सगळी निर्माण झाली. माझ्याकडे 21 वर्ष जुना एक गणपतीचा म्हणजे गणपतीची मूर्ती आहे. आता ती कुठली आहे तर एका लाकडातनं तयार झालेली. अच्छा. ती कशी आली आहे त्याची पण म्हणजे गंमत आहे की ती आली एका चतुर्थीला. ती 2003 साली आली. एकाने विकायला काढले ते लाकडाचे. पूर्वी एक टिळक स्मारकचे ते विकायला असे बाहेर बसायचे आणि त्यांनी एक मोठी किंमत सांगितली. लोकांना शोपीस असे हवे असतात ना, तर त्या शोपीस मध्ये त्यांची कॉस्टिंग खूप होती. 2003 असो काही असो सगळ्यांकडे म्हणजे आपल्या मध्यमवर्गीय माणूस शोपीस साठी काही एवढं कॉस्टिंग करायला तयार नसतो. मग आम्ही त्याला किरकोळ म्हणजे अगदीच किरकोळ एक अमाऊंट सांगितली आणि ती सांगितल्यानंतर काय माहिती नाही तो हो म्हणला. आणि ती जी जवळजवळ ती 3.5 फुटाची एका लाकडातनं गणपती आहे तो आम्ही घेतला त्याच्याकडनं. त्यांनी ती मान्य केली, तो घरी आणला, ते प्रस्थापित झाला. आता त्याला 21 वर्ष होतील गणपतीला. आणि तो ठेवला गेला. आणि गंमत अशी की गणपतीचे डोळे उघडेत का बंद आहे कोणाला कळत नाहीये. गणपती बसलाय का उभा राहिलाय कोणाला कळत नाही. इतकी मोठी कलाकुसर त्या गणपतीमध्ये आहे. आणि तो
बसलेत ते प्रस्थापित आहेत. आम्ही त्यांची पूजा अर्चा ते सगळं काय असतं ते एका लाकडातल्या गणपतीचं सगळं करतो आहे. अशा प्रकारे ती हळूहळू बैठक तयार झाली. आणि मग असं वाटलं गणपतीच का, स्वामींच्या इथे गणपतीच का, हा अट्टास का. तर मग गणपतीचं आणि स्वामींचंही एक वेगळं नातं आहे. कधी आपण त्याविषयी खूप बोलू, त्याचे इतकं बोलण्यासारखं आहे त्याविषयी. पण अशा पद्धतीने गणपती बाप्पा आधी आला आणि मग आता या काळात स्वामी आले की जे श्री गणेश आला आणि पुढे ब्रह्मांड नायक आले असं ते कुठेतरी. कारण स्वामी म्हणले की दत्तरूप जे सगळं विश्व चालवतात ते सगळं तिन्ही रूपांमध्ये सामावलेलं आहे. ते 3 रूप नंतर आले आणि पहिले श्री गणेश आले. आणि म्हणजे ही सुरुवात तेव्हाच झाली. तेव्हापासून जणू काही ती झाली होती की आता या श्री गणेशाला सुरुवात होणार. पण आयुष्यात ते टप्पे जाण्याची गरज खूप असते. लगेच एखादी गोष्ट उठून लगेच होत नाही किंवा पटकन झाली आणि त्यातनं मार्ग नेला असं कधी होत नाही. प्रत्येकाला वेळ ही द्यावीच लागते. आणि त्या जो मधला काळ जो तुमचा टफ जातो त्यामध्ये आपल्याला प्रचंड गरज असते त्या गुरुची गरज असते, त्याच्या मार्गदर्शनाची गरज असते, त्याच्या अध्ययनाची गरज असते, त्याच्या नामस्मरणाची गरज असते. आणि ज्या मार्गी तुम्हाला तो व्यक्ती लावेल त्याच्यानंतरच तुम्ही थोडेफार स्टेबल होता आणि मग तुम्हाला समोरचा प्रश्न फार अवघड वाटत नाही. आमच्या आयुष्यात तेच घडलं. जसं जसं महाराजांचं नामस्मरण वाढलं किंवा महाराजांबद्दलचं प्रेम वाढलं, महाराजांनी सांगितलेले कार्य त्यांनीच पूर्ण करूया, आपण करणारे कोणी नसतो, त्यांनी केले, तेव्हा आमचा आत्मविश्वास बळावला की अरे नाही, हे जगात अशक्य काही नाहीये. जे म्हणताय ते सगळे अशक्यही शक्य करतील स्वामी, ते प्रत्यक्षात करतायत, अनुभवायला मिळतंय. मग ही गोष्ट आणि मग आपण आनंद झाला की आपण नॅचरली तो दुसऱ्याला सांगायला जातो तर हा माझं पण झालं पाहिजे काम, मग मी काय करू. मग तुला ये ना महाराजांच्या घरी, महाराजांना सांग की असं असं आहे, मग महाराज करतील ते काम पूर्ण. आणि मग ही जी ओढ महाराजांनी माझ्यापासून इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी सांगितलं मला कर, मला कधी कधी भीती वाटायची की अरे मी याला सांगू का नको, याला काय वाटेल. पण नंतर ती माझी भीती पण महाराजांनी घालवली. काही वेळेस काही 4 लोक बोलत असतात, त्यांच्या अडचणी कधी कधी ऐकू येतात आणि मग आपण म्हणतो की काय करायचं आपल्याला, आपली जी माणसाची जी स्वभाव आहे कारण तिसऱ्या माणसाच्या मध्ये पडायचं नाही. आणि महाराज नेमकं तेच आता करायला लावतायत की त्याच्या अडचणीला उचापत्या कारण त्याला विचार काय झाले, बाकीचं मी बघतो. तर हे जे आहे ना, म्हणजे असं म्हणतात की पडू नये दुसऱ्यामध्ये, आता मला नेमकं तेच करावं लागतं की त्याची अडचण समजावून घ्यायची, महाराजांना सांगायला लावायची, महाराजांनी जे उत्तर दिलं ते पुढे कन्वे करायचं. पण हे सगळं ऍक्च्युली खरं जास्त प्रमाणात सुरू झालं तेव्हा मोठे महाराज आले तेव्हा. आता जी आपल्याकडे मोठी मूर्ती महाराजांची, कारण हे सगळं जे खोली बदलणं म्हणा किंवा बैठक किंवा गाभारा करणं, यामागे महाराजांची एक पुढची गोष्ट ठरलेली होती. एवढ्या 3.5 फुटाच्या पारावरती एवढे महाराज बसावे छोटेसे, हे प्रत्यक्षात दिसताना कसं दिसतं आपल्यालाच कुठेतरी अरे काय करायचं, एवढे मोठ्या ह्याच्यावर आमचे छोटूसे महाराज मग ते दिसले पाहिजेत कारण इतके गोड आहेत, इतके सुंदर आहेत महाराज ते की अक्षरशः म्हणजे माझ्याकडे आलं ना की सगळे त्या छोट्या महाराजांच्या प्रेमात पडतात. सगळे आले की पहिले त्यांच्याकडे बघतात आणि मग मोठे महाराज आहेतच, कारण मोठ्या महाराजांची तर दास्ती आहे ना. हे छोटूसे प्रेम आहेत एकदम. आणि छोटी मुलं जेव्हा दर्शनाला येतात ना तेव्हा त्यांचा हात छोट्या महाराजांपर्यंतच पोहोचतो ना. आणि मग त्यांना काय असेल तर मग ते छोट्या महाराजांना पहिले कोणाला देऊया 3 पैकी छोट्या महाराजांना. म्हणजे माझ्याकडे छोटे महाराज, कमलमुख आणि मोठे महाराज अशी ती रचना झाली घरामध्ये. आणि पण हे सगळं होताना मी म्हणत आता मग तुम्ही बसलात ठीक आहे, पण काही दिवसांनी जेव्हा माझे हा प्रश्न झाला की तुम्ही बसा झाडावरती, छान चाललंय सगळं, पण मग महाराजांनी एकदा सांगितले की आता मला खाली आणायचं, त्या वटवृक्षावरनं खाली करायचं आणि खाली तुझे हातपाय चोळते तर मांडी घालून हातपाय चोळायचे, कारण तिथे उभं राहून चोळायला लागायची. मोठी मूर्ती नाही, लहान मूर्ती झाडावरती सॉरी, त्यांना ती त्यांनी खाली आणली. पण ते करताना मग वटवृक्ष रिकामं ठेवायचं का, कारण कमलमुख वटवृक्षावर बसू शकत नाही, त्याची बैठकच वेगळी आहे ना. मग महाराजांनी आदेश दिला की आता माझी मोठी मूर्ती तुला प्रस्थापित करायची, मोठी मूर्ती तुला आणायची आहे. आणि तेव्हा परत आमच्या हृदयाचे डोके त्यांनीच वाढवले, कारण मोठी मूर्ती आणायची आहे तर ती आर्थिकदृष्ट्या कशी आणायची आणि ती कुठून आणायची. कारण मूर्ती इतक्या ठिकाणी आपल्याला काय होतं की कोणाकडची मूर्ती बघतो ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा ही छान आहे बरं, त्याच्यापेक्षा आणि महाराजांमध्येच आपण कम्पॅरिझन करायला लागतो. महाराजांना आणलंय ती कशी मूर्ती येणार माहिती नाही, पण एक खूप दिग्गज मूर्तिकार आहेत त्यांचा एक रेफरन्स लागला. ते सोलापूरला असतात. त्यांनी एक मूर्तीचा मला फोटो पाठवला, त्यांनी कॉस्टिंग सांगितलं, ते आम्हाला शक्य नव्हतं. मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे आमच्याकडे, आम्ही एवढं एवढं करू शकतो ही गोष्ट. माहिती नाही त्यांना काय वाटलं, हो म्हणले.
मग त्यांना म्हटलं ठीक आहे, आता सोलापूरला येणार तर अर्थातच अक्कलकोटला जाऊनच येणार. बरोबर. मग तिथे महाराजांना सांगितलं, महाराज तुमचा व्यवहार करायला आम्ही चाललोय, मूर्तीचा व्यवहार. आणि मग पुढे तिथे गेल्यानंतर काय झालं माहीत नाही. महाराजांनी अशी मिरॅकल्स केली तिथे गेल्यावरती, अशी लीला अफाट दाखवली की ती मूर्ती, त्यांना सांगितलं त्यांच्या इथल्या मूर्तीने की ही मूर्ती प्रस्थापित करण्याकरता ही तुला अर्पण करायची. ओके. ही विकायची नाही. ओके. ही यांच्या घरी जाऊ द्यायची, कारण ते माझं घर आहे. महाराजांनी माझं घर आहे, मला माझ्या घरी जायचंय. आणि मग तिथनं आमचं नवीनच चक्र सुरू झालं. की आता मी कन्फर्म झालो की महाराज यावरती स्वतः सांगतायत की प्रस्थापित होणारे म्हणजे अर्पण करायला त्यांना लावतायत. याचा अर्थ ते आता जे घर आहे हे 100% त्यांचं आहे आणि आपण त्यांचे आश्रित आहोत. आपण त्यांच्या घरामध्ये राहतोय. आता त्यांनी सांगितलेलं प्रत्येक काम आणखीन प्रेमाने करायचंय. आणि मग ती जवळजवळ तयार होणार, तेव्हा त्यांनी तेही सांगितलं होतं की ही मूर्ती स्वतःहून तुमच्याकडे येईल, तुम्हाला घ्यायला यायची गरज नाही पडणार. आणि ती तशीच आली. ती तशीच त्यांच्याच गाडीतनं आली, पट्टा लावून आली छानपैकी, बॉक्स मध्ये बंद करून त्यांच्याच घरी. ओपन. ते त्यांनी ते असे डोळे गरगर फिरणार आहेत ना ते. आणि ती आली ती. आणि आल्यानंतर ती आम्ही त्यांना म्हटलं होतं की हलके, शेवटी काय तुम्ही किती काही सांगितलं की महाराजांची मूर्ती कशी. आता मी अक्कलकोटला जाते, मला सांगतात कोणीतरी येताना जरा बघा मूर्ती घेऊन या, छोटी आणा मोठी आणा. म्हणले बाई तुझा आकार सांगू नकोस, महाराज कुठल्या रूपात तुझ्या घरी येतील ते माहिती नाही, कारण महाराजांना त्यांचं स्थान माहिती, ते कुठं जाऊन बसणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन देते भलत्याच रूपात ते येतील, तुझा प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा त्यांना त्यांच्या पद्धतीने येऊ दे. आणि ज्या ज्या वेळेस मी मूर्ती अक्कलकोटवरनं आणली, म्हणजे एखाद्याने सांगितली किंवा मला वाटलं की या व्यक्तीला मूर्ती द्यायची आहे, मी ज्या ज्या वेळेस ती आणली ती सुदैवाने त्यांच्या देवारात ती बसलेली आहे. त्या देवारात ऑलरेडी महाराजांनी जागा करून ठेवली. तर एकाने असं सांगितलं की अरे माझ्याकडे जागा नाही या मूर्ती ठेवायला. त्यांनी स्वतःच विकत आणली, माझ्यावर अक्कलकोटला आले, मूर्ती घेतली, घरी गेला असेल त्यांना जागा नाही. त्यांना मी शोकेस येडायच का, शोकेस मध्ये महाराजांना नाही ठेवायचं, आपल्याला देवारातच ठेवायचंय. मग त्याला म्हटलं देवाराचा फोटो काढ आणि मला पाठव. तर जेव्हा देवाराचा फोटो काढला तेव्हा जेवढी मूर्ती त्याच्याकडे होती तेवढीच जागा देवारात शिल्लक होती. आणि महाराज तिथे बरोबर बसले. म्हटलं काय म्हणतो जागा नाही, ज्यांनी विश्व निर्माण केलंय तुलाही जागा ज्यांनी दिली आहे त्यांनाच तू जागा देणार नाहीस का. तर ती बसली आणि ते एक पॉझिटिव्ह त्या देवाऱ्यामध्ये एक वेगळंच चैतन्य आलं त्यांच्याकडे. म्हणजे आता जवळजवळ मला वाटतं 7 ते 8 मूर्ती दिल्या गेल्या. आत्ताही काहींना मी अक्कलकोटवरनं आणल्या आणि त्या इतक्या सुंदर पद्धतीने देवाऱ्यात बसल्या आहेत की ते असं वाटतं त्यांना की आता देवाऱ्याकडे बघतच राहावं. ही जी ताकद आहे ना महाराजांच्या मूर्तीची, तीच ताकद आज आपल्या घरी आलेल्या मोठ्या मूर्तीची. तर जेव्हा ते आले तेव्हा आता मी त्यांना सांगितलं जरी किती की बाबा वजनाचं काय कसं, म्हणजे आपल्याला आवडताना भीती वाटते त्या सगळ्या गोष्टींची, तरी महाराज त्यांच्या दृष्टीने ती कमी वजनाची होती. पण आमच्याकडल्या लोकांना ती पेलवत नव्हती. घरी आणताना पण म्हणजे इकडे तिकडे होत ती वजन पेलवत नव्हतं महाराजांच्या मूर्तीचं. घरापर्यंत आता ते आपलं घर 4थ्या मजल्यावर आहे, लहान घर आहे. तर महाराजांचं घर किती आकाराचं त्या महाराजांनी ठरवलंय की जिथे मला यायचंय ते किती आकाराचं. त्यांना फक्त तिथे भावना अपेक्षित आहे, बाकी कुठल्याही गोष्टीचा आकार अपेक्षित नाही. तर ते आल्यानंतर गंमत अशी की ते आल्यानंतर ज्यांनी मूर्ती त्या वर आणत होत्या त्या 2-3 घेतली तरी ती मूर्ती जड 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 होत गेली आणि त्यांना ते पेलवणाशी झाली. मग शेवटी त्या मूर्तीला ओवाळलं आणि आत घेतलं पटकन आणि मग चटईवर त्यांना ठेवलं. पण ते जेव्हा बसले चटईवर, म्हणजे वटवृक्षाला बसले नाही किंवा अजून तिथे ते गेले देवाऱ्यापर्यंत गाभाऱ्यापर्यंत गेले नाही, जेव्हा बसले तेव्हा आम्ही मात्र खूप घाबरलो होतो. कारण जेव्हा एका प्रतिष्ठित व्यक्ती, एक प्रभावशाली व्यक्तिमत्व तुमच्या घरात जेव्हा बसतं ना तेव्हा जी तारांबळ तुमची उडते ते महाराजाला आमची झाली होती की त्यांना काय द्यायचं, आपलं वागणं बरोबर आहे का, आपण 4 पावलं मागे राहिलो पाहिजे. हे जे शिस्त म्हणतात ना ती महाराज आपोआप तुमच्यामध्ये निर्माण करतात. आणि या शिस्तीची तर आता नितांत गरज आहे की जरा थोडंसं जरा सगळं इकडे तिकडे झालं तर त्यांच्यात त्या धाकाची पण तितकीच गरज आहे जितकी त्यांच्या प्रेमाची गरज आहे. मग त्यांना पहिले जसे काही आपण पाहुणे आले की करतो की पहिलं पाणी दिलं जातं ते त्यांना दिलं गेलं ग्लासमध्ये. महाराजांना पटकन चहा करा. मग महाराजांना चहा आवडतो. मग महाराज आता रोज आम्ही महाराजांचा कप ठरलेला आहे, रोज महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये चहा असतो. तर ते आल्यावर त्यांना चहा दिला आम्ही. मग ते बसले, मग आपण मग त्यांची पूजा, मग ओवाळणं जे प्रोसेस ते केलं. पण पहिलं त्यांचा पाहुणचार केला आणि मग ते ओवाळण्याचं कार्य केलं. तोपर्यंत पटकन जाऊन महाराजांच्या कडेला लोड तो घेऊन आला. एकाने शाल आणली, एकाने प्रसाद आणला, एकाने जेवण आणलं. म्हणजे जे महाराज आल्यावरती ज्या गोष्टी हव्या असतात, कारण ते अचानक आले होते, आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना घ्यायला जाणार होतो
आणि ते आदल्याच दिवशी त्यांच्या गाडीतनं आले. ती एकादशी होती आणि ते आल्यावरती आमची खरंच तारांबळ उडली की आमच्याकडे काहीच तयारी नाही. त्यांना त्याच दिवशी यायचं होतं, त्याच वेळात यायचं होतं. आणि तेव्हा आल्यानंतर हे सगळं त्यांनीच जुळवून आणलं. 10 मिनिटात आमचा विश्वासच बसला नाही की हे सगळं इतकं सगळं तयार होतं. ओके. आणि मग त्यांना सगळ्यांनी उचलून त्यांची जी स्थान आम्ही ठरवलं होतं, म्हणजे त्यांनीच ठरवलं होतं वटवृक्षावर बसायचं, त्या वटवृक्षावर त्यांना ठेवलं. ओके. मग आणखीनच काय म्हणतात धास्ती वाढली. पण ओके. हळूहळू प्रेम नंतर निर्माण झालं त्यांचे. म्हणजे खाली छोट्या मूर्तीकडे बघितल्यावर एक प्रेम येत होतं आणि वरच्या मूर्तीकडे बघितलं की भीती वाटत होती. तर ही जी भीती अपेक्षित होती की ती हँडल करायचं, हँडल नाही, त्यांची जी म्हणजे व्यक्तिमत्व म्हणू आपण त्या मूर्तीचं. एक शेवटी तुम्ही जर महाराजांकडे नीट बघितलं ना तर त्यांचे डोळे एक वेगळ्याच प्रकारचे. ती कुठल्याही मूर्तीचे असो किंवा कुठल्याही फोटोमध्ये असो, ती कोणी जाऊन महाराजांच्या मूर्तीकडे किंवा डोळ्यांकडे सहजासहजी बघू शकत नाही. ओके. त्यावेळेसही जी जी व्यक्ती महाराज असताना त्यांना भेटीला जात होते ते खरे महाराजांकडे डायरेक्ट बघू शकत नव्हते. ओके. कारण त्यांचं व्यक्तिमत्वच इतकं प्रभावशाली होतं, दिव्य होतं, तेजस्वी होतं. आज ही तीच सिच्युएशन आहे. ओके. त्याच प्रकारे महाराजांच्या सगळ्या मूर्ती फोटो त्याच प्रकारे आहे. आपण वरच्या वरची कॅज्युअल बघतो, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात नीट बघायला जाता तेव्हा तुम्हाला त्यांची भीती वाटते क्षणभर की अरे माझं काही चुकत नाहीये ना, किंवा मी जे चुकलं त्यांना कळलंय की काय. करेक्ट. तर ही जी भीती आहे ना, म्हणून माणूस जाऊन पटकन जाऊन त्यांच्याकडे बघत नाही. आणि माझी हीच अट आहे माझ्या घरी येण्यामध्ये, त्यांच्या घरी येण्यामध्ये, की यायचं महाराजांच्या डोळ्याकडे बघायचं आणि तुमचा प्रश्न सांगायचा, माझ्याकडे बघायचं नाही. माझ्याकडे ताई असं ताई नाही तिकडे, ते महाराज तिकडे त्यांना सांगायचं काय आहे ते. ताईंना ते नंतर कन्वे करतील काय करायचं ते. आणि मग ती ताकद दिली आहे, महाराजांना ताकद देतात. जी लोक खरंच अडचणीत असतात तर ती सांगतातच की मी अडचणीत आहे. ज्यांनी स्वतःहून पायावर धोंडे मारले तर तेही बिचारे सांगतात की आपण कसा धोंडा मारला, कारण सांगितल्याशिवाय ते कसे बाहेर येणार. कारण घाबरू नका, महाराज तुम्हाला त्यातनं बाहेर काढण्यासाठीच आलेत. काही वेळेस आपल्या चुका जाणून बुजून होतात, काही वेळेस नकळतपणे होतात, पण सगळ्यातनं तारणारे स्वामी आहेत. तर ते तुम्हाला तारतील, कारण तुम्ही चांगल्या भावनेने त्यांच्याकडे आलात. परत सगळं येऊन भावनेवरच अडकतं. करेक्ट करेक्ट. आणि मग महाराजांची तिथे मूर्ती आल्यानंतर मला सगळ्यांनी सांगितलं की आता प्रतिष्ठापित कर, म्हणजे विधिवत त्या गोष्टी कर. आता गंमत अशी होती, माझ्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे, महाराजांची मूर्तीचे डोळे हे पेंटिंग केलेले नाहीत. ओके. हे रिकाम आहेत. अच्छा. हे अशी मूर्ती तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. त्यांना पेंटिंग नाही आहे त्याच्यावरती. आणि आम्ही जेव्हा डोळ्यात असं बघतो, म्हणजे मी खूपच कमी, मी एखाद्या वेळेस, कारण माझी अजून तेवढी आपली हे नसते की आपण ती गोष्ट करावी. बघितलं तर एकदा आम्हाला त्या मूर्तीच्या आतमध्ये असं निळसर सगळं दिसलं, वेगळं जरा विश्व निळं आहे किंवा त्याची निळीची पॉझिटिव्हिटी आहे ती त्या त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होती. आणि आम्हाला जाणवलं की महाराजांच्या हृदयाचे ठोके पण वाजतायत, त्यांची नाडी चालू आहे. अच्छा. तर आम्हाला एकाने सांगितलं होतं की मी नाडी चालू करून देतो महाराजांची. ओके. असे पण असतात काही मंडळी की आम्ही महाराजांचे हृदयाचे ठोके चालू करून देतो. ज्यांनी मूर्ती दिली ते म्हणले विश्वाचे करते धरते, त्यांचं तुम्ही काय चालू करून देणार. मी म्हणलं बाबा जे आहे ते त्यांच्या हातात सगळं. पण मग ते सगळं केल्यानंतर मला लेकीला ऐकू आलं की महाराजांचं काहीतरी तिथे जवळपास वाचतंय, टूक 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 टूक. आणि मग बघितलं की काय तर इथे काहीच नाहीये, कारण बाहेर शांतता होती. आणि काय होतं तर हृदयाचे ठोके महाराजांचे वाजत. ओके. म्हणजे महाराज जिवंत अवस्थेत जे त्यांनी मला सांगितलं की प्रतिष्ठापित महाराजांना करू नकोस, तर ते ठोके वाजवते. नाडी चालू आहे महाराजांची. आणि जे इतकं सगळं चालू आहे तर ते जिवंत अवस्थेत तिथे आहेत, प्रश्नच नाही. मग तुम्ही विचारलेली प्रत्येक गोष्ट त्यांना कळणार नाही का, तर निश्चितच कळणार. आणि मी नेहमी असं गमतीत म्हणा किंवा मी सिरियसली पण ही गोष्ट अशी नाही म्हणते की महाराजांच्या 2 गोष्टी नितांत महत्वाच्या आहेत, ते म्हणजे महाराजांचे डोळे आणि महाराजांचे कान. या 2 गोष्टींना भयंकर महत्व आहे. त्यांचे डोळे असे मोठे आहेत आणि कान मोठे आहेत, गणपती सारखं. आता मी नातं परत गणपतीचे सांगायला लागले तर तिथेच कुठेतरी फिरणार आहे. मोठे कान आहेत, त्यामुळे आपोआपच. आणि तुम्ही बघाल तर गणपती बाप्पाचं पोट आणि स्वामींचं पोट बरोबर हे तशाच पद्धतीचं आहे. तर ही सगळी गंमत या सगळ्या गोष्टीतनं बघायला मिळते की जितकं प्रेमाने ते ऐकतात, ते नुसतं हृदयात महाराज पोटात ठेवत नाहीत, ते हृदयापर्यंत आणतात. तुमचं हृदय शांत करतात की जे तुमची हालचाल आहे, जे चलबिचल चालू आहे त्यातनं ते मार्ग काढतात. फक्त ते म्हणतात की तू जेव्हा येतोस ना तेव्हा माझ्याकडे प्रामाणिकपणे ये. मन म्हणजे सांगायला ये, तुझं दुःख ऐकायलाच मी बसलोय, आणि घाईघाई करू नकोस. पहिले कर्म मी पहिले तुझी वॉशआउट करणार आणि मग तुला व्यवस्थितपणे त्या मार्गी लावणार. परत त्या प्रश्नापर्यंत तू आयुष्यात कधी जाणारही नाही.
पण लोकांना तोच तर पेशन्स नाहीये की पहिली कर्म वॉशआउट करण्याची जी गरज आहे ना ती अत्यंत आवश्यक आहे. आणि ती करण्यासाठी मधला जो काळ, आता बरेच जण असं म्हणतात की जेव्हा तुम्ही स्वामींची उपासना करता, दत्ताची उपासना करता, तेव्हा तुमचा त्रास वाढतो. ओके, असं बरेच जण म्हणतात की देवाचं करायला लागलं की तुमचा त्रास वाढतो, उलट तो कमी होण्यासाठी तुम्ही ते करता ना. पण ते स्टार्ट केल्या केल्या भरपूर प्रॉब्लेम्स दिसतात, प्रॉब्लेम आणि आणखी आधी जर बरं होतं ते बरं होतं अशी बोलतात पण ते तसं नाहीये. त्याची पहिली जी कर्म आहेत ना ती काढत असतात ते. आणि जेव्हा तुमचं वाईट एखादी आजारपण म्हणा, एखादी जखम म्हणा, तुमची जेव्हा बरी होते ना तेव्हा ते जखमेवर खास सुट्टे बरोबर, ती बरी होण्याचं ते एक हे असतं. तर जेव्हा जरी तुम्हाला तो त्रास झाला तर त्याचं महत्वाची गोष्ट आहे की ते आता बरं होत आलंय, हे संपत आलंय हळूहळू. थोडा म्हणतो ना हत्ती गेला आणि शेपूट राहिला, त्यातली ती क्रिया असते जी शेपूट राहिलेली ती शेपूट महाराज घालवत असतात. बरोबर. आणि जेव्हा तुमचं आयुष्य दुसऱ्या पद्धतीने चालू होतं महाराजांच्या जवळ आल्यावरती ते खूपच पॉझिटिव्ह असतं. ओके. तर ही जी मधला काळ जो खूप त्रासदायक असतो ना तो सहन करण्याची, तुमच्यामध्ये ताकद निर्माण करण्याचे काम महाराज करतात. तेव्हाच ते खरं त्यांची परीक्षा बघतात की तुझ्यात तेवढा पेशन्स, तू माझ्यावर विश्वास खरंच ठेवतोयस का नाही ठेवतेस, सोडवा ना माझा प्रश्न, सोडवा ना माझा प्रश्न. या शब्दांना काही किंमत नाही. म्हणजे मी पण त्या लोकांना ओरडते, अहो असं नका करू, ते सोडवणार आहेत. म्हणजे शब्द आहे ते सोडवणार आहेत. की ज्या ठिकाणी मी बसते, ज्याला आपण आता सगळेजण गादी म्हणतात समजा, पण महाराजांनी नशिबाने याला बसायला मला जागा दिली. तिथे ते सांगतात की नाही याला सांग, मी याचं सोडवणार आहे, पण आधी जी माती खाल्ली ती सगळी संपवायला नको का. ओके ओके. मग ते करण्याकरता त्याला हे करायला सांग त्याला हे सांग त्याला 11 गुरुवार इथून नाक घासायला. ओके. सांग त्याला 7 गुरुवारीत माझी माळ करायला. अच्छा. आता तो म्हणा हा भाऊ 7 गुरुवार मी कसं मॅनेज करू, नको करू, प्रश्न तुझा आहे, तुला करायचं तर कर. त्यांनी सांगितलं 7 गुरुवार मध्ये तुला हे काम करायचंय. हे जे करणं लोकांना अवघड वाटतं ना, की एखाद्या ठिकाणी उठून जायचं. आता लोकांना फक्त गुरुवारीच दर्शन आहे का, आपल्याकडे जे दर्शनाची वेळ फक्त गुरुवार संध्याकाळी 5 ते 9 एवढीच वेळ. मग इतर वेळेस नाही का, अहो तुम्ही त्या गुरुवारी तर या पहिले, बरोबर, तिथं वेळ मॅनेज करा, मग पुढचं पुढे बघू. रोज उठून जर तुम्ही करायला तर तुम्हाला त्या स्थानाची किंमतही राहणार नाही. तर त्या किंमत कशासाठी राहणार नाही, कारण हा कधी उघड असतं. मग ती जी तळमळ आहे, ती जी भावनिकता आहे, ती त्या वेळेवरच डिपेंड आहे. ती वेळ घालवण्यासाठी या वेळेची गरज आहे. करेक्ट करेक्ट. म्हणून ती वेळ महाराजांनी समाधी पटातून दिलेली की बाबा तुला 5 ते 9 या वेळात. आधी पूर्वी आम्ही 7 ते 9 ठेवलं होतं, पण एकंदरीत गर्दी बघा 7 ते 9 मध्ये काहीच घडणार नाही. आणि आता असंही लक्षात येतं की 5 ते 9 मध्ये अवघड आहे सगळं काम. करेक्ट. आता अक्कलकोटवरनं आलेलं आहे की एखादा दिवस तुला पुढे करावा लागेल, वाढवावं लागणार. पण ते अजून निश्चित नाहीये त्या सगळ्या गोष्टी. जेव्हा महाराज सांगतील की आता हा दिवस निश्चित आहे आणि इथनं तू काम करायला सुरुवात करायची. पण आता गुरुवारचा हा दिवस आहे, पण महाराज एकदा शब्द त्यांनी दिला ना की दिला, ते करणार म्हणजे करणार. मधली जी परीक्षा आहे ती मात्र तुम्हाला पार करावीच लागेल, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. आणि हे सगळं त्यांनी माझ्याही आयुष्यात केलंय. सगळी संकटं त्यांनी दूर केली, त्याच्या सगळ्या लीला त्यांनी दाखवल्या, त्यांचे अनुभव केले. जेव्हा आम्ही महाराजांच्या जवळ जात होतो तेव्हा आम्हाला त्याचा खूप त्रास होत होता की हे सगळं कसं. उलट आधीचा प्रश्न ते सोपे वाटायला लागले होते, उलट ते करणं अवघड वाटायला लागायचं. पण महाराजांनी ते सगळं तारलं आणि ते त्या प्रश्नापर्यंत परत महाराजांनी कधी रिटर्न नाही येऊ दिला. ही निव्वळ त्यांचीच कृपा आहे ना. मग त्या मधल्या काळात जो त्रास होतो तिथेच तर श्री स्वामी समर्थ म्हणायचे, तिथेच तर त्या शब्दांचा आपल्याला आधार घ्यायचा आहे आणि आपल्याला पुढे सरकायचंय. बरोबर. मग हे त्यांचं जर तीच त्यांची ती आघात लीला आहे. आणि म्हणून महाराजांची जी मोठी मूर्ती ती आल्यापासून त्यांनी ज्या पुढच्या, माझ्या गंमत अशी झाली की ती आली 5 एप्रिल 2024ला. ओके. ती मूर्ती आल्यानंतर प्रगट दिन आला लगेच. आणि त्यावेळेस समाधी मठातनं असं आलं होतं की प्रगट दिनाला महाराजांना, आता ती मोठी मूर्ती कधी येईल काय येईल माहीत नाही, पण काय जे घडेल ती महाराजांची मूर्ती रथात बसवायची. ओके. आणि त्याची परिक्रमा करायची, म्हणजे कुंटेकर रोड, लक्ष्मी रोड अशी त्याची प्रदक्षिणा, म्हणजे रथ यात्रा काढायची थोडक्यात. आता मूर्ती कुठली होती आणि काल रथयात्रा करते, त्या रथात बसणार तरी कोण आहे इथपर्यंत काही माहित नव्हतं. तरी आदेश तोच होता आणि नेहमी रथात बसवायचं त्यांना. आणि पालखी महाराजांची आहे, ती पालखी ज्या आपल्या पादुका आहेत घरच्या त्याची पण परिक्रमा, असं ते सगळं निश्चित होतं. पण ही मूर्ती आल्यानंतर ती परिक्रमा, म्हणजे त्यांनी जे नियोजित केलं होतं की रथ मला पाहिजे, मी रथात बसणार मला ते. आणि त्या दिवशी तेव्हा मी चौघडा केला होता. यावर्षी महाराजांनी मला ह्याचं सांगितलं होतं की बँड पाहिजे, मग बँड त्यांना हे केलं. हे सगळं तेच
नियोजन करू शकतात, तेच त्या गोष्टी करू शकतात. आणि जेव्हा ते रथात बसले तेव्हा एक शान असते ना त्यांची, की रथात बसलेत महाराज. मग महाराज तुम्हाला कशात बसवायचं? तर मागच्या वर्षी त्यांनी रथात बसले, तर या वर्षी त्यांनी सांगितलं की मला मयूर महल करा, म्हणजे मोराच्या पिसापासून सगळं मला नटवा. हे सगळं ते सांगत राहतात. आणि गंमत म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला पण पळवतात जाम. म्हणजे आम्ही म्हणतो ना महाराजांनी सांगावं आणि आम्ही पळत सुटावं, कारण ती गोष्ट अशी हातात आली असं कधीच होत नाही. मोराची पिसं 15 दिवस शोधतोय आम्ही, की मोराची पिसं मिळायला तयार नाही. मुंबईपासून लोकांना पळवलं आम्ही, कुठं ते नाही. हो महाराज तुम्ही सांगताय मयूर महल, कारण एक ठिकाणी मोरपीस नाही. आणि मग महाराजांनी झाली तुमची परीक्षा घेऊन, आता बघा दुसऱ्या क्षणी मोरपीसवाला समोर उभा, किती मोरपीस हवे, 2000 घेऊन टाका. पण ही जो मधला काळ जो आमची तारांबळ उडली 15 दिवस, पण ही शिक्षा म्हणण्यापेक्षा ती परीक्षाच आहे आणि ती पार पाडावीच लागते. महाराज तुमची आत्मीयता बघत असतात त्याबद्दलची, की मी सांगतोय आणि खरंच माझं ऐकतायत का, तुमची तळमळ खरी आहे का. आणि अर्थात माझी तळमळ म्हणजे ती माझ्या जीवाच्या पलीकडे. आणि त्यावेळी त्यांनी ते धावपळ पण बघितली, केलं, सगळं करून घेतलं, छान हे झाला, मयूर महल झाला. मग ती महाराजांची रथयात्रा झाली, सगळं छान झालं. आणि पुण्यामध्ये मोदी गणपती आहे, तर मोदी गणपती परत गणपतीचं आणि स्वामींचं नातं, तर तिथे त्या पादुका जातात, त्याची आरती होते. कारण स्वामींचा प्रगट दिन हा गणपतीचा लग्न दिवस. अच्छा, त्यामुळे ती सगळी भेट होणं, महाराजांनी त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणं, हे सगळं जुळून याच्याही मागे खूप मोठी कथा आहे. यावर पण आपण डिस्कस करू, खूप सांगण्यासारखं आहे महाराजांबद्दल. तर ती हे सगळं ते रचना करून घेतात या गोष्टींची. आणि मग ती पादुका आणि मूर्ती घरी येते आणि त्याची आरती होते. आणि मग आपल्याकडे महाप्रसाद असतो. आता फक्त तो प्रगट दिनाला महाप्रसाद असतो असं नाहीये, तर तो दर गुरुवारी आपल्याकडे महाप्रसाद असतो. आमटी, भात, भाजी, शिरा असा महाप्रसाद दर गुरुवारी असतो. आता दर गुरुवारी किती माणसं येतात याची काही कल्पना नसते, काउंट नसतो. 150-200 माहिती नाही, म्हणजे 1000-1500 माणसं दर महिना जेवून जातात. तर त्यामुळे तो प्रसाद सातत्याने इथे चालू आहे. आता हे सगळं रचना करणं, हे सगळं महाराजच करू शकतात. आणि म्हणून महाराजांनी जे प्रेमाने, म्हणजे महाराज म्हणतात की माझा भक्त आला ना त्याला जरा खायला दे, दमून आलाय अमकं कर, म्हणजे काळजी घेणारं कुठलं असं तर महाराजांचं घरच असू शकतं. बरोबर आहे. प्रश्नही घरातच सुटतात, लोक उगाच दारोदार हिंडतात, पण प्रश्न जर तुम्ही शांतपणे बसला ना तर घरातच सुटतात. त्याच छताखाली सुटतात ज्या छताखाली आधार घेतलाय. कारण माणूस किती गावभर फिरून आला तरी शेवटी आनंद कुठे मिळतो, स्वतःच्या घरामध्ये. तोंड बाबा दिवसभर कुठेही फिरू दे, मी संध्याकाळी एकदा घरी आलो ना की मला बरं वाटतं. करेक्ट, हेच ते घर आहे. म्हणजे तुम्ही गावभर हिंडा, सगळीकडे जा, तुम्हाला काय पत्रिका दाखवायच्या दाखवा, तुम्हाला कोणाला हात दाखवायचे ते दाखवा, तुम्हाला आणखीन काय विचारायचं विचारा, आणि शेवटचा टप्पा स्वामींचा, तिथे या. आणि मी काही नाही सांगते, स्वामींच्या घरी आलात तर माझं शेवटचं जे पवित्र स्थान आहे ते अक्कलकोट, तिथेही जा, तिथेही दर्शन घ्या महाराजांचं. तिथे काय तुम्हाला करण्यासारखं असेल, अभिषेक करायचा आहे, काय करायचं तिथेही तुम्ही करा. बरोबर, ते शेवटचं ठिकाण. पण हे सेंटर प्लेस आपलं पुणे. त्यामुळे प्रश्नच नाही, म्हणजे लोक येतात, बसतात, सगळं मार्ग त्यांचं निघतात. आणि आताही ती जी गर्दी वाढत चालली आहे, जे प्रश्न महाराज विचारतात, आणि महाराज जेव्हा तो दारातनं तो व्यक्ती येतो तेव्हा महाराजने असे आता डोळे निर्माण केलेले आहेत की त्याचे अख्खे स्कॅनर होतं, स्कॅन केली जाते त्याची बॉडी. की हा व्यक्ती खरंच आहे का, म्हणजे खऱ्यासाठी आलाय का, म्हणजे का आणखीन काही करायला तेपर्यंत हे करतात. हा, म्हणजे काही जण बघायला येतात काय, हा असं झालं बाबा बघून निघाता. बरोबर, महाराज तुझा प्रश्न घेत नाही, कारण ते प्रश्न खरे असतात का खोटं, तर तो आल्या जेव्हा म्हणतो माझा प्रश्न आहे, याचा प्रश्न नाही घ्यायचा, इथपर्यंत सुरुवात होते. हे तुम्हाला कुठल्या ताकदीतनं येतं, तर महाराजांचा जो सहवास असतो, त्यांचं जे प्रेमाने आपली जी काळजी त्यांना वाटते ती यातनं सिद्ध होते. आणि मग ती काळजी आम्ही इतरांची पण घेतो, की नाही हे महाराजांचा भक्त आहे. म्हणजे एक असं गंमत म्हणून असं लक्षात येतं की प्रत्येकामध्ये एक बॉडीची रचना सेम आहे, रक्त आपलं सगळ्यांचं लाल आहे, या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे माणसाचं मन हे काय प्रकारचं आहे आणि त्याची बुद्धी कुठं चालते, हे लाईनीवर आणण्याचं काम महाराज करतात. आणि ते करण्याचं जे ठिकाण आहे ते महाराजांचं घर आहे. तिथे थोडं आता मी काही लोकांना ओरडते पण की नाही असं असं करायचं नाही, हे असं म्हणजे असंच करायचंय, आणि ते बिचारे करतात. मला नाही अरे आपण का सांगतोय त्यांना ना, आपण अगदी ते सर्वसामान्य आपण त्यांना का, ते ओरडलेले महाराज असतात ना, त्यांच्या हितासाठी असतात ते. मग त्यांना मी म्हणते ना, तुम्ही एवढं ओरडलं तरी तुम्ही परत आला, 2 फटके पण द्या चालतील मला, पण माझं चांगलं होणार आहे. मग 2 फटक्यांनी काय असेल फरक,
मग मी त्यांना गमतीत म्हणते आईने मारल्याचं असं चाललं असतं का, मग तुम्ही लगेच अशी भांडायला गेला असत. पण आज आपला गुरु ते कान धरतोय, फटके देतोय, ते आपल्याच चांगल्यासाठी. आई वडिलांची नितांत, जसं आपल्या संस्कारात म्हणतात की आई वडील आणि गुरु हे जी स्थानं आहेत ती खूप महत्वाची आहेत. त्यातलं गुरुस्थान हे सगळ्यात महत्वाचं आहे. आई वडिलांचं मन हे किंवा प्रेम हे थोडंसं आंधळ असतं म्हणतात, पण गुरुचं नसतं. गुरु कानही धरतो, फटकाही देतो आणि प्रेमही देतो, आणि त्याला मार्गावर आणल्याशिवाय सोडत नाही की नाही हे म्हणजे हेच करायचं. आपण आईला काही सांगायला करतो, मला नाही जाणं, आई म्हणते बरं ठीक आहे जाऊ दे मी करते तेवढं. तसं गुरु नाही म्हणत की हे म्हणजे हेच तुला करावं लागेल. आणि म्हणूनच त्या गुरुची आपल्याला नितांत गरज आहे. आणि जर स्वामींसारखे गुरु, श्री स्वामी समर्थ ही ताकद गुरुरूपात आयुष्यात आली, त्याच्यासारखं चांगलं दुसरं काहीच नाहीये. म्हणून श्री स्वामी समर्थ, 2 रेगा अलीकडे 2 रेगा पलीकडे, मध्ये बाकी काही नाही. आणखीन आपल्याला काय हवंय? आता महाराजांचं घर पुण्यात आहे, महाराष्ट्रभरातनं लोक येत आहेत तिथे. त्यांची मला तळमळ पण करते. नागपूर, नाशिक, जळगाव कुठून येतात. कर्नाटकमधनं पण कधी कधी येतात. अगदी सोलापूरवरनं येतात. मी म्हणते अक्कलकोट किती जवळ आहे, तिथे किती जवळ आहे. अरे पाऊण तास पण नाही, तू पुण्यात काय येतोय? नाही मला महाराजांच्या घरी यायचंय. ते महाराजांचं मठ आणि मंदिर आहे, तिथे मी नमस्कार करणार आहे, ते सगळं मी प्रेमाने करणार आहे, पण मला महाराजांचं घर बघायचंय. म्हणून हा त्यांचा प्रवास सुरू होतो. तर हे करताना मग त्यांची वेळ वगैरे सगळं त्यांना तडपण येतं की गुरुवारी संध्याकाळीच फक्त आहे. म्हटलं तुम्ही जेव्हा मनाने ठरवाल तेव्हा सगळी वेळ तुम्हाला महाराज अरेंज करून देतील, तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही. आणि खूप ठिकाणून लोक आली, त्या वेळात आली, सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांचे प्रश्न मार्गी लागले आणि ती कनेक्ट झाली महाराजांच्या घराशी. आता जवळजवळ 1000हून जास्त लोकांचा ग्रुप आहे महाराजांच्या घराचा, ऑल ओव्हर महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेरच काय भारताच्या बाहेरची लोक सुद्धा याला जोडल्या गेलेली आहेत. तर ती योगायोगाच्या गोष्टी. आणि काही आलं तर ते सगळे बघतात, USA, UK आहे, ऑस्ट्रेलिया आहे, सर्व ठिकाणून बघतात आणि त्यांना त्याचा आनंद असतो की अरे माझ्या महाराजांच्या घरी आज हे घडलं बरं का. तर ही एक ताकद आहे, हे आपलेपण आहे. त्या छतापर्यंत कदाचित ते येऊ नाही शकले, पण हे जुळल्याचे गेले, हे खूप महत्वाचं वाटतं मला. आणि म्हणून महाराजांचं त्यांना वाटतं ना, आम्ही कधी आलो ना पहिले महाराजांच्या घरी येणार. मग हे जे घर पण आहे हे महाराजांनीच रचलेलं आहे, तेच जपतायत असे आपले महाराज, आणि त्यांनी दिलेलं आहे घर. आणि फक्त घराची वेळ फक्त सगळ्यांना सांभाळायची ती गुरुवारी संध्याकाळी 5 ते 9. आणि पत्ता आपण देऊ शकतो. हो, मी पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन आणि वेळ पण तिथे मी मेन्शन करेल. जर कुणाला लक्षात नसेल तर गुरुवारी 5 ते 9 जो टाइम आहे ते वेळ आणि ॲड्रेस मी तिथे मेन्शन करेल. आणि त्यासकट तिथे नंबरही मेन्शन असेल. काही क्वेश्चन्स असतील तुम्ही विचारू शकता. पण इतकंच आहे की काही प्रश्न तुमचे असतील तर ते फोनवर विचारू नाही शकत. तुम्ही तिथे जावा, महाराजांकडे जावा, तिथे पहिले दर्शन घ्या आणि त्यानंतर प्रश्न जे आहेत ते तिथे महाराजांना विचारा. कॉलवरती जर तुम्हाला ॲड्रेस वगैरे काही कन्फर्म करायचं आहे त्यासाठीच कॉल करा. सर्व डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. त्यासकट ताईंचं जे यूट्यूब चॅनल आहे जिथे महाराजांची भरपूर म्हणजे ताई इन्फॉर्मेशन तिथे तुम्ही सांगत असता, ते सर्व तुम्हाला तिथेही दिसेल. तुम्ही ते चॅनलही सबस्क्राईब करा. त्या चॅनलची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल, तेही चेक करा एकदा. तर धन्यवाद ताई, तुम्ही तुमचा वेळ काढून आलात आणि तुमचा अनुभव ऐकायच्या वेळी माझ्या अंगावरती शहारे येत होते. कारण तुम्ही ज्या पद्धतीने एक्सप्लेन करत होतात महाराजांचं जी तुम्ही पूजा वगैरे जी सांगत होता, त्यावेळी मला असं वाटत होतं की मी स्वतः पूजा करतोय, माझा तो स्पर्श होतोय, मला असा तो फील येत होता. इतक्या छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं आणि मी खूप भाग्यवान म्हणतो स्वतःला की तुम्ही आज इथे येऊन तुमचा वेळ दिला आणि पॉडकास्ट होतोय आपला. धन्यवाद. मीही नेक्स्ट टाइम तिथे महाराजांच्या इथे येऊन तुमच्यासोबत ती मुलाखत घेईन. खूप इच्छा होती माझी. नक्की आपण नेक्स्ट टाइम तसं करू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्याकडे पण असे काही स्पिरिच्युअल अनुभव असतील तुम्ही नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल मेन्शन आहे, तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.